सर्वांना सलाम. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा, परमेश्वराचे सेवक हो, स्तवन करा. आमच्या दयाळू मंदक्रोध दयामय परमेश्वर पित्या, तुझं स्तवन करतो, तुझ्या नावाला उंचवितो. देवबापा, तुझं नाव हे सामर्थ्यशाली नाव आहे. तुझ्या महान अद्भुत कृत्यांना आम्ही आठवण करतो व आजच्या सकाळी रविवारच्या उपासनेत प्रभू आम्ही तुला आळवितो, कारण की तू आमचा उद्धार करता, आमचा दयाळू परमेश्वर पिता आहेस. देवबापा, आजच्या या संपूर्ण भक्तीचा ताबा तू घ्यावास अशी विनंती आम्ही करतो. तुझ्या पवित्र आत्म्याची मोकळीक तू द्यावीस. भक्तीमध्ये गीत गायनाच्या या सेवेद्वारे प्रभू तू क्वायरला सहाय्य कर. या सुमधुर गीतांच्याद्वारे प्रभू तुझा गौरव करीत मंडळीसोबत आम्हा सगळ्यांना नवा आशीर्वाद दे. गीत गाण्यास व वाजवण्यास त्यांचा सहाय्य करता असा तू हो. सोबतच दे बापा, पावसाच्या या वातावरणात जे प्रियजन येऊ इच्छित आहेत त्यांचं येणं प्रभू तू आशीर्वादित कर. आम्हाला पाऊस हवा आहे आणि तो तू मुबलकपणे देत आहेस, त्यासाठी उपकार स्तुती करीत प्रभू तुझ्या कृपेचाही वर्षाव तू आम्हावर होऊ देत आहे, हा आमचा दृढ विश्वास आहे. आजच्या उपासनेला आम्ही तुझ्या हाती येतो. प्रभू पित्या, ह्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. मी उपस्थित पाळक वर्गाला विनंती करेन, कृपया आपण पुढे येऊन बसावं व क्वायर आपणाला विनंती करेन, आजच्या उपासनेमध्ये गीत गायनाच्या सेवेसाठी आपण पुढे येऊन प्रभूची स्तुती करावी. सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. या आजच्या पवित्र वारी आपण सर्व मिळून आपल्या जिवंत देवाची स्तुती आराधना करणार आहोत. आणि स्तुती आराधना करीत असताना आज आपण टाळ्यांच्या गजरात सुंदर गीत गाऊया. आवाज उठाएंगे हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे.
सका कोई, सागर है तुल्बत का। तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे, यीशु महान अपना गीत सुनाएंगे, आवाज उठाएंगे। ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में। ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में। मुक्ति का तू दाता है, दुनिया को बताएंगे, यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे, आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे, आवाज उठाएंगे। राजाओं का राजा यीशु राजा जगत में राज करेगा। हालेलुया हालेलुया, उसका धन्यवाद करो। राजाओं का राजा यीशु राजा जगत में राज करेगा। हालेलुया हालेलुया, उसका धन्यवाद करो। राजाओं का राजा यीशु राजा जगत में राज करेगा। हालेलुया हालेलुया, उसका धन्यवाद करो। वो प्रभुओं का प्रभु है,
आणखी एक गीत आपण यावेळेस गाऊया. सुनो सुनो यीशु आएगा, अपने संग बोले जाएगा, यीशु को हम सब देखेंगे, उसकी महिमा करेंगे. नंबर 302. सुनो सुनो यीशु आएगा, अपने संग बोले जाएगा. सुनो सुनो यीशु आएगा, अपने संग बोले जाएगा. यीशु को हम सब देखेंगे, उसकी महिमा करेंगे. यीशु को उसकी महिमा करेंगे. स्वर्ग राज में हम सब रहेंगे और अनंत जीवन पाएंगे. स्वर्ग राज में हम सब रहेंगे और अनंत जीवन पाएंगे. सुनो सुनो यीशु आएगा, अपने संग बोले जाएगा. सुनो सुनो यीशु आएगा, अपने संग बोले जाएगा. यीशु अपने हाथों से जिसको छुआ, दुखियों का दुख सब दूर हुआ. यीशु अपने हाथों से जिसको छुआ, दुखियों का दुख सब दूर हुआ. उसकी नजर में सबके लिए प्यार, पापियों को पाप से देता उद्धार. उसकी नजर में सबके लिए प्यार, पापियों को पाप से देता उद्धार. सबके दिलों को जानता है वो, सबके दिलों को जानता है वो, हाथ पसारे बुलाता है वो. सुनो सुनो यीशु आएगा, अपने संग बोले जाएगा. सुनो सुनो यीशु आएगा, अपने संग बोले जाएगा. जब तक यीशु इस दुनिया में रहा, लोगों की सेवा में घूमता रहा. जब तक यीशु इस दुनिया में रहा, लोगों की सेवा में घूमता रहा. किसी ने न जाना उसकी दिल की पुकार, सर पे पहनाया कांटों का तार. किसी ने न जाना उसकी दिल की पुकार, सर पे पहनाया कांटों का तार. दुनिया में ऐसी मिसाल नहीं है, दुनिया में ऐसी मिसाल नहीं है, यीशु से बढ़कर कोई नहीं है. हाँ, सुनो सुनो यीशु आएगा, अपने संग बोले जाएगा. सुनो सुनो यीशु आएगा, अपने संग बोले जाएगा. यीशु को हम सब देखेंगे, उसकी महिमा करेंगे. यीशु को हम सब देखेंगे, उसकी महिमा करेंगे. स्वर्ग राज में हम सब रहेंगे और अनंत जीवन पाएंगे. स्वर्ग राज में हम सब रहेंगे और अनंत जीवन पाएंगे. सुनो सुनो यीशु आएगा, अपने संग बोले जाएगा. सुनो सुनो यीशु आएगा, अपने संग बोले जाएगा. विजय संगीत गीत नंबर 27 यावेळेस आपण काढूया.
गीत नंबर 27, येशुप्रिय तारका आश्रयाच्या खडका, वारा सुटे भोवते लाटाही उसळते. यावेळेस मी विनंती करतो रेव्हरेंड डॉक्टर ग्लॅडविन जायकर पाळकसाहेब आणि श्री विश्वास पाडवे अंकल यांना ते समोर येतील आणि आमच्यासोबत विजय संगीत गीत नंबर 15 आपण यावेळेस उभे राहू आपल्या जागेवर, प्रभूला सन्मान देऊ आणि गीत नंबर 15 हे यावेळेस गाऊ.
हॅलो आपण गीत नंबर 15 एकत्र गाऊ. देवाचे भक्तया स्वहर्ष गाखवू, मंजुळ गाणी गावया, मंजुळ गाणी गावया, स्वराला उंचावू, स्वराला उंचावू. शियोना शियोना सुंदर सुंदर ठाया, सहर्ष सकल जातो, महानगरी पाहतो, मनाचे आधिगोर येथून घालवा, प्रभु प्रीतीत सौख्य थोर, प्रभु प्रीतीत सौख्य थोर, ती प्रीती गाजवा, ती प्रीती गाजवा. शियोना शियोना सुंदर सुंदर ठाया, सहर्ष सकल जातो, महानगरी पाहतो, देवाला नेणती मुके असोत ते, जे देव पुत्र साचते, जे देव पुत्र साचते, असोत हर्षते, असोत हर्षते. सियोना सियोना सुंदर सुंदर ठाया, सहर्ष सकल जातो, महानगरी पाहतो, इथेची पावती स्वर्गाच भक्त ते, स्वभाव हर्ष सन्मती, स्वभाव हर्ष सन्मती, तया आलिंगिती, तया आलिंगिती. सियोना सियोना सुंदर सुंदर ठाया, सहर्ष सकल जातो, महानगरी पाहतो. थँक्यू. आपण बसा. उपस्थित सन्मान्य पाळक वर्ग, कृपया आपण पुढे येऊन बसावत, प्रार्थना करूया. हे आमच्या दयाळू प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो व या सुमधुर गीतांच्याद्वारे देवापा तू आमच्या मनाला अतिशय उल्हासित, प्रफुल्लित व प्रभू तुझं गुणगान गाण्यासाठी आमचं मुख उघडून सुंदर ह्या गीतांच्याद्वारे प्रभू तुझ्या चरणापाशी येतो.
देवबापा, तू इस्रायलाच्या स्तवनात वसणारा आमचा परमेश्वर पिता, आज सकाळी पुन्हा एक वार तुझं स्तवन, तुझं गुणगान, तुझा आभार आम्ही मानतो. वाच्या उपासनेमध्ये पुन्हा एक वार तुझी शक्ती, कृपा आणि बळ आम्ही मागतो. प्रार्थना करतो देवबापा, जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप मंदिरी आण. वाच्या उपासनेचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना तू मिळू दे. होणारे वचनाची सेवा सोबतच जी मध्यस्थी आम्ही तुझ्या चरणापाशी करू व देवबापा आभार, उपकार, स्तुती, विनंती आणि रदबदल्या तुझ्यासमोर सादर करीत असताना या सर्वस्वाच्या द्वारे पित्या तू गौरविला जा. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या सकाळी ज्या स्तोत्राचं आपण वाचन करणार आहोत ते आहे स्तोत्रसंहिता 28. आपण आपल्या पवित्र शास्त्रामध्ये स्तोत्रसंहिता 28 हे काढावं अशी मी आपणाला विनंती करेन. या स्तोत्रामध्ये सहाय्याची याचना व ते मिळाल्याबद्दल दाविदाने गायलेलं हे स्तोत्र आहे. जर 28वे स्तोत्र आपल्याला मिळालं असेल तर आपण आपल्या जागेवर आपलं पवित्र शास्त्र घेऊन उभं राहावं. पहिलं वचन मी वाचेल व मंडळी आपणाला विनंती असेल की दुसऱ्या वचनापासून आपण साखळी पद्धतीने हे वाचत जाणार आहोत. परमेश्वराच्या गौरवासाठी मी याची सुरुवात करतो. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करीतो. माझ्या दुर्गा, माझे न ऐकलेसे करू नको. तू माझ्याशी मौन धरल्यास गर्तेत पडणाऱ्यांच्या सारखी माझी गती होईल. मनात कपट असून आपल्या शेजाऱ्याशी स्नेहभावाने बोलणारे असे दुर्जन व दुष्कर्मी यांच्याबरोबर मला ओढून घेऊ नको. परमेश्वराची कृत्ये, त्याच्या हातची कृती ते ध्यानात आणीत नाहीत, म्हणून तो त्यास जमीनदोस्त करील, उभारणार नाही. परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे. त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेविला आणि मी सहाय्य पावलो. म्हणून माझे हृदय उल्हासते. मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीन. नववचन एकत्र वाचू. तू आपल्या लोकास तार, आपल्या वतनाला आशीर्वाद दे. त्याचा प्रतिपाळ कर, त्यास सदोदित वाहून ने. उभे असतानाच आपण आपला विश्वास जाहीर करूया व प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात आपण म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाच्या उदरी जन्मास आला, पंतई पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. बसूया. प्रियजन हो, आम्ही प्रतिदिवशी आमच्या प्रभूकडे मध्यस्थी करीत आहोत. त्याच्याकडे आम्ही मागत आहोत आणि त्याचा आशीर्वाद आम्हाला दिसून येतोय. त्याचं वरदहस्त SM व SAMच्या सेवा कार्यावरती आहे. यासाठी आम्ही मान्य अध्यक्षा, मान्य कार्यकारी संचालक, संस्थेचे सर्व प्रिय विश्वस्त, सोबतच आपल्या प्रिय मंडळ्या, आपल्या प्रिय शाळा आणि सोबतच आपले सर्व प्रिय विश्वासणारे बंधू आणि भगिनी, या सगळ्यांसाठी आपण प्रार्थनेमध्ये आठवण करीत आहोत, मध्यस्थी करीत आहोत. आजच्या सकाळी आम्ही मध्यस्थी करीत असताना उपकार स्तुतीची प्रार्थना आहे डॉक्टर संदेश बसावे यांच्यासाठी. डॉक्टर संदेश बसावे यांना
MD मानसशास्त्र या विषयासाठी एम्स नागपूर कॉलेज या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे. तर त्यांचं एम्स नागपूर यामध्ये MDचं शिक्षण प्रभूने आशीर्वादित करावं यासाठी प्रार्थना करूया. सोबतच तन्वी अविनाश वळवी, कुमारी तन्वी अविनाश वळवी हिने मागील आठवड्यात नोबल सायन्स टॅलेंट सर्च पात्रता ऑनलाईन परीक्षा दिली होती. त्यात ती पास झाली असून तिची ॲडव्हान्स लेखनी परीक्षा होणार आहे करिता प्रार्थनेमध्ये आपण आठवण करूया. सोबतच रुबेन लवने BE कम्प्युटर सायन्स फर्स्ट क्लासमध्ये पास झाला, त्यासाठी आपण उपकार स्तुती करूया. मंडळीतल्या या प्रिय लेकरांसाठी आपण प्रभूकडे उपकार स्तुतीची प्रार्थना करूया. सोबतच आजारी प्रियांची आपण आठवण करूया. सगळ्यांच्या वतीने मी प्रार्थना करतो. हे आमच्या दयाळू प्रभू परमेश्वर पित्या, आजच्या या सकाळसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझं नाव आम्ही उंचवितो. ही सुमधुर गीतं प्रभू आम्ही गातो, कारण की प्रभू तू आमच्या गायनाचा विषय आहेस. प्रभू तू आम्हाला किती प्रिय आहेस हे शब्दांनी आम्ही सांगू शकत नाही. तर दे बापा, ते आमच्या मनामध्ये जणू काही उकळी फुटली आहे असं ते आमच्या मुखातून वाहतंय. दे बापा, तुझ्या कृपेचा वर्षाव तू आम्हावर केलास व ज्या पावसासाठी मोठ्या विश्वासाने आम्ही प्रार्थना करत होतो तो तू आम्हाला देत आहेस. आमच्या तालुक्यात, आमच्या जिल्ह्यामध्ये तुझ्या कृपेचा वर्षाव तू करीत आहेस, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या नदी नाल्यांना मुबलक असं पाणी दे बापा तू दिलंस, त्यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो. या ऋतुचक्राला तू आपल्या हाती घेऊन सगळी परिस्थिती परमेश्वर पित्या तू आपल्या हाती घेतलेली आहे, त्यासाठी आम्ही तुला उंचवितो पित्या. आजच्या या सुदीन समयासाठी आम्ही आभार मानतो, कारण की जेथे दोघे किंवा तिघे एकत्र आहे त्यांच्यामध्ये तू उपस्थित आहेस हा आमचा दृढ विश्वास आहे. एवढंच नव्हे तर तुझ्या अदृश्य पवित्र आत्म्याच्या उपस्थितीच्या द्वारे तू आम्हाला भरत आहेस, कारण की पवित्र आत्मा हा सौम्यतेचा आहे, शिकवणारा आहे, मार्गदर्शन करणारा आहे. आणि म्हणूनच दे बापा, आज जमलेले आम्ही सर्व प्रियजन मोठ्या विश्वासाने तुला आळवतो. या गीतांच्या द्वारे, या वचनांच्या द्वारे दे बापा, जणू काही आम्ही तुला तो यज्ञ सादर करीत आहोत. कारण प्रभू, आम्ही जुनी व्यवस्था ज्या वेळेला बघतो त्यावेळेला याचकीय व्यवस्थेमध्ये पुष्कळ अशा गोष्टी होत्या की प्रभू तुझ्यासमोर सादर होणं आणि तुझ्यासमोर येत असताना तुला कसं आळवावं यासाठी तू कितीतरी नियम दिलेले आहेस. परंतु ख्रिस्त येशूच्या द्वारे तू आता आम्हाला हा अधिकार दिला की आम्ही कधीही, कुठेही, केव्हाही तुला हाक मारू शकतो, आमची विनंती तुझ्यासमोर सादर करू शकतो. आणि दानियल जसा दिवसातून 3 वेळा प्रार्थना करीत असे, ते प्रार्थनामय जीवन बघून प्रभू आम्हाला देखील स्फूर्ती येते, आम्हाला देखील प्रेरणा मिळते की आम्हीही प्रार्थनेत तत्पर असावं. आणि म्हणूनच दे बापा, दिलेल्या सगळ्या उपकार स्तुतींसाठी आणि अनेक ज्या रदबदल्या आणि विनंत्या आहेत त्यांच्यासाठी दे बापा आम्ही तुझ्याकडे मागतो, तुझ्याकडे सहाय्य आम्ही मागतो. आम्ही आमच्या अध्यक्ष महोदया, आमचे कार्यकारी संचालक, आमच्या संस्थेचे विश्वस्त व सर्व समित्यांचे प्रमुख व समित्यांचे सदस्य या सगळ्यांसाठी दे बापा तुझ्याकडे मागतो, कारण की समाजाला एक नेतृत्व हवं आहे व समाजाचं नेतृत्व करीत असताना प्रार्थनेचं पाठबळ आमच्या पदाधिकारी वर्गांना हवं आहे हे आम्हास ठाऊक आहे. आणि म्हणून दे बापा, अहोरात्र संस्थेचा आणि मंडळीचा विचार करणारे व त्यांच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या योजना आखणारे असे हा आमचे सर्व पदाधिकारी वर्ग, प्रिय दे बापा तू त्यांचा सहाय्य करता हो. त्यांना सुबुद्धी दे, शहाणपण दे, नवे नवे दृष्टांत दे, यासाठी की प्रभू मंडळीची, समाजाची प्रगती होईल आणि प्रभू तुझं नाव उंचविलं जाईल, तुझं नाव गौरविलं जाईल. दे बापा, अतिशय चांगले समर्पित पदाधिकारी तू आम्हाला दिलेस दे बापा, त्यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो, तुला आळवतो आणि प्रार्थना करतो की दे बापा तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्धहस्त या प्रियजनांवरती सदैव तू ठेवावा. सर्व प्रकारच्या ज्ञानाने तू त्यांना मुकुटमंडित करावंस, यासाठी की प्रभू अधिक आणि अधिक तुझं गौरव व्हावं, तुझी सुवार्ता सर्वांपर्यंत पोचावी व आमच्या नावाप्रमाणे आम्ही सुवार्ता गाजवणारे असावे, अनेकांना स्वर्गीय राज्यामध्ये आणणारे असावे, यासाठी तुझी कृपा आमच्यावरती ठेव. सोबतच दे बापा, आम्ही मंडळांसाठी, मंडळांच्या सेवेसाठी धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो दे बापा, मंडळीमध्ये सेवा करणारे सर्व पाळक वर्ग, सर्व सुवार्तिक वर्ग, मंडळांचे अध्यक्ष, मंडळांचे खजिनदार, मंडळांचे सचिव, मंडळांमध्ये असलेलं महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूलचे शिक्षक आणि शिक्षिका, तरुण संघाचे अध्यक्ष आणि अध्यक्षा, यासोबतच प्रत्येक गोष्टीसाठी दे बापा आम्ही तुला आळवितो आणि प्रार्थना करतो की हे कार्य दे बापा तू स्थापित केलेलं आहे. मंडळी दे बापा तू आपल्या मोलवान रक्ताच्या द्वारे विकत घेतलेली आहे.
अरे ख्रिस्त येशूच्या द्वारे या मंडळीवरती तू अपरंपार प्रेम करतोस, हा आमचा विश्वास आहे. आणि म्हणूनच दे बाप्पा, मंडळीचं सेवा कार्य खूप आशीर्वादित होऊ दे. मंडळीला त्याच्याद्वारे तुला आळवण्यासाठी वेगवेगळी संधी तू मिळू दे. आम्ही प्रार्थना करतो दे बाप्पा, वचनाची अनेकांना तहान भूक आहे. तुझं वचन स्पष्टपणे समजावं यासाठी अनेक प्रियजन तुझ्याकडे प्रार्थना करीत आहे. प्रिय प्रभू, आमच्या मंडळ्यांना तू 100 वर्षापेक्षा अधिक आयुष्य दिलंस, त्यासाठी आम्ही आभार मानतो आणि प्रार्थना करतो. मंडळ्यांची अशीच उन्नती होऊ दे, अशीच प्रगती होऊ दे व मंडळीतला प्रत्येक सदस्य हा तुझ्यासमोर उभं राहण्यास पात्र असावा, नीतिमान असावा, यासाठी तुझी कृपा तू ठेव. जेही कार्यक्रम मंडळीसाठी राबवले जात आहेत दे बाप्पा, त्यामध्ये 2-7 मालिका आहे, सकाळचं मॉर्निंग डिवोशन आहे, बायबल स्टडीज आहेत. अशा वेगवेगळ्या कार्यांना दे बाप्पा आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो. आणि सोबतच दे बाप्पा, विविध ज्या गोष्टी आहेत, ज्या पूरक अशा आहेत, त्या मंडळीसाठी आशीर्वादाची आशा कर. सोबत दे बाप्पा, आम्ही प्रार्थना करतो आमच्या प्रिय शाळेसाठी दे बाप्पा, तुझ्याकडे नेहमीच आम्ही मागत आहोत. आजही तुझ्याकडे विश्वासाने मागतो, कारण दे बाप्पा, तुझं वचन याकोबाच्या पत्रात म्हणतं, विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यात प्रबळ असते. आणि म्हणूनच दे बाप्पा, आम्ही आमच्या शाळेच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी आभार मानतो. जे प्रिय विद्यार्थी तू आम्हाला दिले, त्यांच्या जीवनासाठी आभार मानतो. त्यांचं भविष्य उज्ज्वल घडावं अशी आमची तुझ्या चरणी प्रार्थना आहे. आमची प्रार्थना आहे प्रभू परमेश्वर पित्या, लेकरांचं अध्ययन आशीर्वादित कर. त्यांचं संगोपन आणि मार्गदर्शन करीत असताना आमच्या शाळेचे सर्व प्राचार्य, सर्व पर्यवेक्षक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम, शहरातल्या शाळा व तालुक्याच्या शाळा, अशा सगळ्यांना देबापा आम्ही तुझ्या हातामध्ये ठेवतो आणि प्रार्थना करतो देबापा की ह्या सर्व कार्याच्याद्वारे तुझं गौरव व्हावं. सोबतच देबापा आम्ही कुमारी तन्वी अविनाश वळवी हिच्यासाठी धन्यवाद देतो. मागील सप्ताहामध्ये नोबेल सायन्स टॅलेंट सर्च पात्रता ऑनलाईन परीक्षेमध्ये तू तिला सहाय्य केलंस देबापा, तिला उत्तीर्ण केलं. आता ॲडव्हान्स लेवलची लेखी परीक्षा होणार आहे. आमची प्रार्थना देबापा तिच्यासाठी आहे की जो अभ्यास ती करत आहे त्या अभ्यासामध्ये तू तिला शहाणपण दे, सुबुद्धी दे, ज्ञान दे देबापा व तिचं भविष्य उज्ज्वल घडण्यासाठी अध्ययन तिचं आशीर्वादित कर. पुढील लेखी परीक्षा तिची चांगल्या रीतीने व्हावी अशी आम्ही विनंती जमलेली सर्व प्रिय मंडळी करतो. सोबतच देबापा आम्ही प्रार्थना करतो पाणी पावसाच्या या दिवसांमध्ये साथीचे आजार पसरू शकतात, अशामध्ये आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना त्याची बाधा होऊ नये, तर त्यांना चांगलं आरोग्य असावं ही देखील विनंती आहे. सोबतच देबापा या पाणी पावसाच्या वातावरणामध्ये सर्व प्रकारच्या वाईटापासून संरक्षण तू कर. सोबत देबापा आम्ही वसतिगृहासाठी उपकार स्तुती करतो. हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड, त्यांचे सर्व सहकारी देबापा या सगळ्यांसाठी आम्ही तुझ्याकडे विनंती प्रार्थना करतो. हे सेवा कार्य मोठं आहे, कष्टाचं आहे, परंतु प्रभू हे करीत असताना ज्या आनंदाने हे प्रियजन सेवा करतात तो आनंद बघून आम्हाला नेहमी उत्साह येतो आणि वाटतं देबापा की खऱ्या पालकत्वाचं ओझं या प्रियजनांनी घेतलेलं आहे. देबापा आमची प्रार्थना आहे लेकरांचं भरणपोषण करणं, त्यांना शिस्त लावणं, त्यांची शुश्रूषा करणं, एवढंच नव्हे तर त्यांना त्यांचं बालपण आनंदाने जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी पुरवणं, या सगळ्या सोयी सुविधा देबापा हॉस्टेलच्याद्वारे होत असताना हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड, त्यांचे सर्व सहकारी प्रिय पित्या तू या सगळ्यांना आशीर्वाद दे, कारण प्रभू तू आपला आशीर्वादाचं वर्धहस्त त्यांच्यावर ठेवशील हा आमचा दृढ विश्वास आहे. ज्या पालकांनी मोठ्या विश्वासाने आपली लेकरं आमच्या वसतिगृहात दिलेली आहे त्या प्रत्येक पालकाच्या विश्वासाला खरे उतरण्यासाठी या प्रियजनांची अहोरात्र सेवा देबापा आशीर्वादाची कर. आमच्या सेंट्रल ऑफिसच्या सेवेसाठी उपकार मानतो, प्रार्थना करतो. जे प्रिय बंधू त्या ठिकाणी सेवा करीत आहे, लेखाजोखा आहे, सर्व गोष्टीचा सरमिसळ करणं आहे, सर्व गोष्टी व्यवस्था सांभाळणं आहे. देबापा आमची प्रार्थना आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा होऊ दे व तेथील प्रत्येक कर्मचाऱ्याला तुझी कृपा तू लाभू दे. प्रिय पित्या आमची प्रिय लेकरं शिकतायत याचा आम्हाला खूप आनंद आहे. जी प्रिय लेकरं परदेशात आपलं शिक्षण करीत आहे त्यापैकी आम्ही बंधू जोशुआ वळवी आणि अभिषेक व्यास यांची आठवण करतो. या प्रिय लेकरांचं शिक्षण आशीर्वादित कर, त्यांचं नोकरी व्यवसाय देबापा तू आशीर्वादित कर व त्यांचं तारुण्यातलं जीवन तुझ्या उपयोगी पडून तुझं गौरव करणारं असं असू दे. नित्य नेमाने मंडळी म्हणून आम्ही या प्रिय लेकरांची आठवण करतो, तू त्यांच्यासोबत आहेस. सोबतच देबापा आमच्या मंडळीतली प्रिय लेकरं प्रिय भारत देशात आपलं शिक्षण घेत आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमची लेकरं आहे. देबापा आमची प्रार्थना आहे ह्या प्रत्येक लेकराला तुझी कृपा दे, अनुग्रह दे. पालक म्हणून या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाला
प्रार्थनेमध्ये दे बापा जे पाठबळ संपूर्ण मंडळीचं मिळत आहे, दे बापा मोठ्या विश्वासाने आम्ही तुझ्याकडे मागतो. आमच्या प्रिय लेकरांचं उज्ज्वल भविष्य घडू दे व आमच्या समाजातून चांगले डॉक्टर, चांगल्या नर्सेस, यासोबतच चांगले पदाधिकारी, शासकीय सेवा करणारे, सोबतच आपला चांगला व्यवसाय चालवणारे असे लोक घडतील असा आमचा विश्वास आहे. म्हणून दे बापा शिकणाऱ्या प्रत्येक लेकराला तुझी कृपा दे. आजच्या सकाळी दे बापा आम्ही डॉक्टर संदेश बसावे यांच्यासाठी उपकार स्तुतीची प्रार्थना करतो. MD मानसशास्त्र या विषयासाठी प्रभू तू त्यांना एम्स नागपूर या ठिकाणी जी संधी दिलीस, आमची प्रार्थना आहे तू त्यांचं शैक्षणिक जीवन आशीर्वादित कर दे बापा. तेथील त्यांचं वास्तव्य, तेथील त्यांचं अध्ययन करणं प्रभू तुझ्या गौरवाचं असू दे व एक चांगल्या समाजाची सेवा करण्यासाठी प्रभू तू त्यांचा सहाय्य करता असा हो. सोबतच आम्ही रुबेन लवणे यांच्यासाठी आभार मानतो. BE कम्प्युटर सायन्समध्ये तू त्यांना प्रथम श्रेणीत दे बापा उत्तीर्ण केलंस म्हणून आम्ही उपकार मानतो. प्रार्थना करतो त्यांचं अध्ययन, त्यांचं जीवन आशीर्वादित कर. पुढील मास्टर्स किंवा पुढील अध्ययन करण्यासाठी प्रभू तू त्यांचा सहाय्य करता आणि मार्गदर्शक असा हो. सोबतच दयाळू दे बापा आम्ही प्रार्थना करतो की जी प्रिय लेकरं आहे, विविध विषयात त्यांनी यश संपादन केलं आहे, अशा सगळ्या प्रिय लेकरांना तुझ्या हातामध्ये आम्ही ठेवतो. कारण प्रभू आमच्या मंडळीचं उज्ज्वल भविष्य तू घडवित आहे हा आमचा दृढ विश्वास आहे. सोबतच दे बापा आम्ही प्रार्थना करतो आमच्या सर्व डॉक्टर्ससाठी, सर्व नर्सेससाठी, पोलीस दलातल्या बंधू आणि भगिनीसाठी, सोबतच शासकीय सेवा करणारे, निमशासकीय सेवा करणारे, आपला स्वतःचा व्यवसाय करणारे मंडळीतले बंधू आणि भगिनी सगळ्यांसाठी मोठ्या विश्वासाने आमची प्रार्थना आहे दे बापा. पाणी पावसाच्या दिवसात अनेकांना अपडाऊन करावं लागत आहे, अशांचं जाणं येणं दे बापा तू आशीर्वादित कर व आपल्या कामाप्रती प्रामाणिक राहून ख्रिस्ताची साक्ष आपल्या कामाच्या द्वारे देण्यासाठी प्रत्येक मंडळीतल्या सभासदाला दे बापा तू सहाय्य कर. आमच्या प्रिय भारत देशावर दयाळू पित्या आम्ही खूप प्रेम करतो. आमच्या देशावर तुझी कृपा असू दे, तुझी शांतता नांदू दे. आमचे माननीय पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, त्यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे दे बापा. देशाची धुरा सांभाळत असताना, विविध विषय हाताळत असताना तू त्यांचा सहाय्य करता हो. समाजामध्ये कसल्याही प्रकारची तेढ न निर्माण होता प्रत्येकाने बंधुभावाने राहावं यासाठी आमच्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला प्रीतीचं मन तू दे. सोबतच आमचे माननीय मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, आमच्या माननीय जिल्हाधिकारी व त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकारी वर्गांसाठी मोठी विश्वासाची प्रार्थना आहे प्रभू. पावसाच्या या वातावरणात कसल्याही प्रकारे कोणाला त्रास होऊ देऊ नको व नैसर्गिक आपत्तीपासून आमच्या देशात, सोबतच आमच्या नंदुरबार जिल्ह्याचंही तू रक्षण करावंस अशी विनंती आम्ही तुझ्या चरणी करतो. प्रिय पित्या, आज सकाळी आजारी प्रियची आम्ही आठवण करत असताना मालतीबाई वळवींची आठवण करतो. तू त्यांना चांगलं आरोग्य दे. सोबतच ज्योतिताई नाईक आहेत, जुलियाना अक्का गायकवाड आहेत. प्रभू या प्रिय बहिणींना तू आपलं आरोग्य देत आहेस म्हणून उपकार मानतो. रयता अक्का जांबिलसा यांची आम्ही आठवण करतो. रयता अक्कांना तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे दे बापा. सोबतच दे बापा सुरेश ठाकूर आहेत, त्यांना देखील आपलं आरोग्य पुरीव. आनंदीबाई जयकर आहेत, सापाबाई शिंदे आहेत, आम्ही त्यांची आठवण करतो. सापाबाईंनाही चांगलं आरोग्य प्रभू तू पुरीव. राजेंद्र बोरा आहेत, अरुणा सुतारी आहे, कांता सिस्टर, रुही माने आहेत, लताबाई वळवी आहेत, विनोद वळवी, वसंत पाडवी. सोबतच यशे शिरसाट सरांची आम्ही आठवण करतो. शिरसाट सरांना दे बापा तुझे आरोग्य देत आहे त्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. सोबतच सुभाष वळवी आहेत, जहरसिंग वसावे आहेत, श्री PD लवणे आहेत, सुवार्ताबाई मसीदास आहेत, कामिनाबाई गायकवाड. दे बापा या प्रियांची नावं आम्हाला समजू शकली. आमची प्रार्थना आहे प्रभू या सर्व प्रियजनांना चांगलं आरोग्य दे. ज्यांना तो आरोग्य दिलं त्यांच्यासाठी उपकार स्तुती करतो व ज्यांना हवं आहे त्यांना विनंती तुझ्यासमोर ठेवतो दे बापा. आमच्या मंडळीतल्या वडील प्रियांची आठवण करीत असताना आज आम्ही नलिनीबाई मोजेस, आनंदीबाई पवार, सुप्रभाबाई नाथानी, रेव्हरेंड DM पाटील पाळकसाहेब, सोबतच सुशी अक्का, पद्माबाई साळवे, ममताबाई डलगे, दुर्गाबाई वळवी आहेत, कौशलाबाई सोनेरी, लवणे आंटी आहेत, चांदेकर सिस्टर आहेत. प्रिय दे बापा या मंडळीतल्या प्रियांना तुझ्या हाती आम्ही समर्पित करतो आणि प्रार्थना करतो या प्रियजनांचं जीवन आणि आरोग्य आशीर्वादित कर. कारण प्रभू जो सेवेचा प्रदीर्घ अनुभव त्यांचा पाठीशी आहे तो दे बापा मंडळीसाठी उपयोगी असा आहे. सोबत दे बापा आमची प्रार्थना आहे आजच्या पवित्र वचनाकडे आम्ही जाणार आहोत. येणारं वचन आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादित कर. सोबतच दे बापा आमची प्रार्थना आहे विविध कार्य या सप्ताहामध्ये आहेत ते देखील आशीर्वादित कर. सोबतच दे बापा ज्या ज्या विनंत्या प्रार्थना आम्ही तुझ्यासमोर केलेल्या आहे त्या सगळ्या ऐकून तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या महत्त्वपूर्ण अशा पवित्र वचनाच्या द्वारे आम्हाला भर. सारा आदर दे बापा आम्ही तुला देतो.
मान महिमा तुला अर्पण करतो. तू आमचा सहाय्य करता असा हो. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. या वेळेला आपण दानार्पण घेऊया व आणलेलं दान प्रभूच्या भांडारात अर्पण करूया. यासाठी क्वायर पुढे येऊन गीत गायनाची सेवा करेल व दानार्पण घेण्यात येईल. विजय संगीत गीत नंबर 78 यावेळेस आपण गाणार आहोत. होईल वृष्टी कृपेची ईश प्रेमोक्ती असे. आजच्या दानार्पणासोबतच ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहे माझ्याकडे असलेल्या माहितीप्रमाणे आणि सोबतच ज्यांचे वाढदिवस आहे आपण पुढे येऊ शकता किंवा सांगू शकता, सुचवू शकता, आपणासाठी प्रार्थना करण्यात येईल. काल 28 जून 2025 रोजी अविनाश अग्रिपा वळवी यांच्या वैवाहिक जीवनाला 16 वर्ष पूर्ण झाली. परमेश्वर पित्याने सुखी निरोगी ठेवलं करिता देवाचे आभार मानित आजच्या प्रार्थनेत आठवण करावी ही त्यांची विनंती आहे. सौरज्य अविनाश वळवी, श्री अविनाश अग्रिपा वळवी यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. सोबतच डॉक्टर राजेश जी वसावे यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे.
हनी वसावे हिच्याकडून मे महिन्याचा दशमांश आहे. सोबतच अर्चना लवले यांच्याकडून आणि रुबेन लवणे यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे. फर्स्ट क्लास बी कम्प्युटर पास झाल्याबद्दलचं उपकार स्तुतीचं दान आहे ते मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. आणि ज्यांचे वाढदिवस आहे त्यांची नावे येण्याप्रमाणे: डॉक्टर मीनू जयकर मानवटकर आणि त्यांचा नातू एजरा ओबेत मानवटकर 4 वर्षाचा झाला. 22 तारखेला त्याचा वाढदिवस होता. सध्या राहणार शिकागो. यासाठी आज आपण प्रार्थनेत आठवण करूया. सोबतच सरोजनी वाघमारे, संकेत वसावे, सोमवारी अश्विनी वसावे, मेरी विलास वळवी, मंगळवारी महिमा खरे, मोहिनी वळवी, विशाल मुकेश वळवी, रेखाबाई नाईक, बुधवारी परशुराम कोकणी, राजेश गावित, सुरभी चव्हाण पुणे, सुवार्ता कोतक, गुरुवारी निशिकांत माटे, विलास वसावे, सोबतच सनी लोंढे, प्रेरणा गायकवाड, क्षितिज वसावे, शुक्रवारी तृषिता सुतार, प्रशांत पंजाबी, रेझिना डोंगरे, नम्रता ठाकूर, शनिवारी आमोस डलगे, चेतन सोनेरी आणि जुलियाना गायकवाड या प्रियांचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने या सर्व प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. सोबतच डॉक्टर मीनू मानवटकर आणि एजरा मानवटकर यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे व आजच्या प्रार्थनेमध्ये विनंती प्रार्थना आहे. त्यांचं आपण दान प्रभूच्या भांडारात अर्पण करूया. 60 वर्ष प्रभूने सांभाळलं त्यासाठी डॉक्टर मीनू यांच्यासाठी व 4 वर्षाचा एजरा झालेला आहे त्याच्यासाठी प्रार्थना करूया. सोबतच श्रीमती नलिनी डॅनियल यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे ते मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. मी सन्माननीय रेव्हरेंड जे एच पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करेन की आपण पुढे येऊन या प्रियजनांसाठी प्रार्थना करावी. प्रार्थना करू आपण. थोर आणि जीवन प्रभू, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो आजच्या या पवित्र दिनाबद्दल. हा प्रभूवार तू आमच्या आयुष्याला जोडलेला आहे आणि आज सकाळी प्रभू जरी पाऊस होता तरी सर्व अडचणीवर मात करून तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येण्यासाठी तू आम्हा सर्वांना ही सुसंधी दिली, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आम्ही तुझे यासाठी आभार मानतो कारण तू आमच्यावर इतकी कृपा करत आलेला आहे, तू आमचं सहाय्य करता होत आलेला आहे, याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो कारण निसर्गाकडे पाहत असताना तू निर्माण केलेले आकाश, पृथ्वी आणि सूर्य, चंद्र, तारे हे सर्व प्रभू तुझी स्तुती करतात. आणि प्रभू, आम्ही देखील या निसर्गाकडे पाहून, सृष्टीकडे पाहून जे काही तू निर्माण केलं ते अगदी अद्भुत आणि चांगलं आहे आणि म्हणून तुझ्या निर्मितीबद्दल तुला धन्यवाद देतो. प्रभू, तू आम्हाला वेळेवर चांगला पाऊस देत आहे त्याबद्दलही आम्ही तुझी स्तुती करतो. आज आम्ही पुन्हा एक वार प्रभू तुझ्या पायाजवळ येत असताना या सकाळी या भक्ती आराधनेमध्ये तुझी स्तुती गीतं गाऊन केलेली आहे आणि क्वायरच्या समवेत मंडळी म्हणून जे स्तवन तुझ्या प्रियांनी केलेलं आहे. आमचा विश्वास आहे की तू इस्रायलांच्या स्तवनात वसणारा आमचा पवित्र देव आहे. तू ही स्तुती मान्य केलीस, तुझे आभार मानतो. तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही रिक्त हस्ते येऊ नये म्हणून तू आम्हाला दिलेल्या आज्ञेप्रमाणे आम्ही कोणीही प्रभू तुझे ऋणी राहू नये म्हणून प्रभू आम्ही तुझा आभार मानतो. तू आम्हाला चांगलं आरोग्य दिलं, तू आम्हा प्रत्येकाच्या कामधंद्यामध्ये यश दिलं, अनेकांना आपल्या शेतीवाडीमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये आणि प्रभू तू त्यांच्यावर केलेल्या अनेक प्रकारच्या अनुग्रहाबद्दल प्रभू जे काय उपस्थितीचं दान, जे काय अर्पण तुझ्या भांडारामध्ये तुझ्या प्रियांनी आणलेले आहेत ते सर्व आम्ही तुझ्या चरणापाशी ठेवतो. ज्यांना आपल्या वैवाहिक जीवनामध्ये प्रभू तू चालवलं, सांभाळस, त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि त्यांनी केलेल्या उपकार स्तुतीबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. देवापा, आज आम्ही हे दान तुझ्या पायाजवळ ठेवलेलं आहे ते तू स्वीकार आणि या दानाला बहुगुणित कर आणि यामधून आमच्या मंडळीचं भांडार समृद्ध कर. यामधून अनेक पवित्र जनांच्या गरजा भागवल्या जाऊ दे, अनेक आत्म्यांच्या तारणासाठी या दानार्पणाचा उपयोग होऊ दे. पुन्हा एक वार प्रभू आम्ही प्रार्थना करतो. आज या सप्ताहामध्ये ज्या प्रियांचे जन्मदिवस आहे त्या सर्वांना आम्ही तुझ्या हातामध्ये आणतो. प्रभू, या दिवसामध्ये प्रभू त्यांना चांगलं आरोग्य दे आणि परमेश्वर पित्या, आमची विनंती आहे की ज्या प्रियांचे नाव वाचलेले आहेत या वर्षभर तू त्यांचा सांभाळ केलेला आहे, त्यांना आरोग्य आशीर्वाद दिला, याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो.
परमेश्वर पिता आम्ही प्रार्थना करतो, हे नवीन वर्ष या सर्व प्रियजनांसाठी आरोग्यदायी आशीर्वादित कर आणि या प्रियांच्याद्वारे तुला गौरव मिळू दे. आज आम्ही प्रार्थना करतो खास करून अविनाश आशिष वळवे यांच्या वैवाहिक जीवनाला 16 वर्ष पूर्ण झाली. परमेश्वराने या कुटुंबाला सांभाळलं, चालवलं, त्याबद्दल आम्ही अविनाशबद्दल विशेष तुला धन्यवाद देतो प्रभू. या कौटुंबिक जीवनात त्यांना दिलेलं अपत्य प्रभू, त्या प्रिय कुटुंबाच्याद्वारे तुला गौरव आणि महिमा मिळू दे. आज आम्ही पुन्हा एक वार प्रभू, जे वचन तुझ्या दासाच्याद्वारे आमच्याकडे येईल ते आमच्यासाठी आत्मानं जीवन असं होऊ दे आणि या वचनांच्याद्वारे तू आमची भेट घे आणि आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर. पुन्हा एक वार या दान अर्पणासोबत आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करतो. तू आमचाही उपयोग तुझ्या गौरव राजाच्या वाढीसाठी करून घे. तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. या सप्ताहासाठी सूचना आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 10:30 या वेळामध्ये चर्चमध्ये सकाळचं डिवोशन घेतलं जाईल. बुधवारी सायंकाळी 4 वाजता महिला मंडळाची सभा चर्चमध्ये भरवण्यात येईल. शुक्रवारी दिनांक 4 जुलै 2025 रोजी मंडळीची साखळी प्रार्थना चर्चमध्ये घेण्यात येईल. शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता तरुण संघ चर्चमध्ये भरवण्यात येईल. येत्या रविवारी दिनांक 6 जुलै 2025 रोजी मंडळीचा प्रभुभोजन विधी होईल. येत्या रविवारी आपण प्रभुभोजन विधी घेणार आहोत. या वेळेला जी संडे स्कूलची प्रिय लेकरं आहे ते संडे स्कूलसाठी जाऊ शकतात. आज आम्ही देवाच्या पवित्र वचनामध्ये बघणार आहोत आणि त्यासाठी काही महत्त्वपूर्ण शास्त्रभाग मी आपणासमोर काढू इच्छितो किंवा काही वचनं या ठिकाणी दाखवले जातील. तर प्रिय मंडळी, आपणाला विनंती असेल की आपण आपल्या पवित्र शास्त्रामध्ये ती बघावीत, त्यावरती मननचिंतन करावं किंवा ती वाचावीत, कारण की ह्या गोष्टी आमच्यासाठी फार आत्मिक लाभाच्या अशा आहेत. आज ज्या सर्वप्रथम शास्त्रभागाला आपण बघणार आहोत तो आहे स्तोत्रसंहिता 139 वचन 1 ते 4 आहे. कृपा करून आपण पवित्र शास्त्र काढूया. स्तोत्रसंहिता 139 व यामधील वचन 1 ते 4 आहे. 3ऱ्या वचनाकडेही आपण लक्ष देऊ शकता. एका कृतीबद्दल आज आपण मननचिंतन करणार आहोत. बघा 1 ते 4. हे परमेश्वरा, तू मला पार केले आहे, तू मला ओळखतोस, माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस, तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. आता बघा, हे सगळे शब्द आमच्या शारीरिक कृतीला दाखवणारे असे आहेत, आमच्या जीवनाला दाखवणारे असे आहेत. परमेश्वर आम्हाला तपासतो हे आपण कदापि विसरू नये. कारण की बघा, वचन स्पष्टपणे 2रं वचन काय म्हणतं? आमचं बसणं आणि आमचं उठणं परमेश्वर पाहतो. वचन 3 प्रमाणे आमचं चालणं आणि आमचं निजणं परमेश्वर पाहतो. वचन 4 आमच्या मुखातून येणारा प्रत्येक जो शब्द आहे तो परमेश्वर पाहत असतो आणि परमेश्वराची एकंदर नजर आमच्यावरती आहे. तर आज सकाळी हे बघत असताना आपली जी कृती आहे, आपली जी ॲक्शन आहे ती देवाला आवडणारी असावी किंवा देवाच्या गौरवासाठी असावी, हा आजचा आपला महत्त्वाचा विषय असणार आहे. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा विषय असणार आहे की आपली जी कृती आहे त्या आपल्या कृतीमध्ये धावणे, चालणे आणि पळणे या गोष्टी येतात. जसं आता या ठिकाणी उल्लेख आपण या 4 वचनांचा बघितला, परंतु स्तोत्र 1ची आपण आठवण करा. धन्य कोणता पुरुष आहे? निंदकांच्या बैठकीत बसत नाही, चालत नाही, उभा राहत नाही. 3ही शब्द त्या ठिकाणी आहे. याचा अर्थ काय की परमेश्वर आपल्या प्रत्येकाच्या कृतीवरती लक्ष देतो. परमेश्वराचं लक्ष आहे आमच्या चालचलणुकीवरती किंवा आमच्या ॲक्शनवरती. स्तोत्रकर्त्याने इतका मोठा अनुभव आपल्या पाठीशी घेतलेला आहे
देवावरचा दृढ विश्वास त्याच्या जीवनात आहे. आणि हे सगळं असताना तो अंती काय म्हणतो की परमेश्वर, माझं बसणं परमेश्वराला ठाऊक आहे, माझं उठणं देवाला माहिती आहे, माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द परमेश्वराला माहिती आहे, मी कुठे चालत जातो हे परमेश्वराला माहिती आहे. मग प्रियांनो, ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून तुमची आणि माझी पहिली जबाबदारी ही आहे की आमच्या कृतीवर तुम्हाला आणि मला लक्ष दिलं पाहिजे. आम्ही लहान असताना संडे स्कूलमध्ये एक गाणं गायचो. आपणापैकी पुष्कळांना ते ठाऊक असेल. ते गाणं होतं, तुझे डोळे काय करतात ते सांभाळ, ते सांभाळ. देवबापवरती राहतो तो प्रेमाने पाहतो, तुझे डोळे काय पाहतात ते सांभाळ. तुझे कान काय ऐकतात ते सांभाळ, ते सांभाळ. देवबापवरती राहतो तो प्रेमाने पाहतो, तुझे कान काय ऐकतात ते सांभाळ. मग आमचं मुख, मग आमचे हात, मग आमचे पाय, तुझे पाय कोठे जातं ते सांभाळ. देवबापवरती राहतो तो प्रेमाने पाहतो. प्रियांनो, ही जी सुंदरशी गीत आहे त्याच्या मागे आपल्या मिशनऱ्यांनी सैद्धांतिक अर्थ भरलेला होता. आणि हा सैद्धांतिक अर्थ आज आपल्या सगळ्यांसाठी उपयोगाचा आहे. येत्या दिवसांमध्ये संडे स्कूल शिक्षक, तरुण संघाचे अध्यक्ष, मी स्वतः ही जी जुनी संडे स्कूलची गाणं आहेत ती विद्यार्थ्यांना शिकवू, यासाठी की विद्यार्थी विश्वासामध्ये गीतांच्या द्वारे सैद्धांतिक गोष्टीमध्ये मजबूत व्हाव्यात. कारण की बघा, देवाला आवड कशामध्ये आहे? तुमच्या कृतीमध्ये आहे. देवाला आवडतं तुमची कृती बघायला. मग जर देवाला आमची कृती बघायला आवडतं तर प्रियजन हो, तुमचं आणि माझं जीवन कसं असलं पाहिजे. काही रेफरन्सेस आपणासमोर मी ठेवू इच्छितो. देवाला अपेक्षा आहे तुमच्या आणि माझ्या या कृतीकडे. जसं आमचं चालणं देव बघत आहे, आमचं बोलणं देव बघत आहे, आमचं पाहणं जर देव बघत आहे, आमचं ऐकणं देव बघत आहे, तर सर्वप्रथम आपण रोम 12 वचन 1 याकडे बघू. आणि ते असं म्हणतंय, 12व्या अध्यायाचं वचन 1, म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय व यज्ञ म्हणून समर्पण करावीत. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाला आमच्या शरीराचा यज्ञ हवा आहे. एका लेखकाने आपल्या पुस्तकामध्ये समर्पण या विषयाबद्दल असं लिहिलं होतं की समर्पण म्हणजे काय? तर समर्पण म्हणजे 2 बैलांच्या जोड्या. जसं की समर्पण म्हणजे बैलांना असं वाटतं की देवा, तुझी इच्छा असेल तर दिवसभर उन्हामध्ये आम्हाला शेतात फिरव, आमचं समर्पण आहे. किंवा जुन्या करारामध्ये जसं यज्ञ करत होते तसं यज्ञासाठी आमचा तू उपयोग करून घे. म्हणजे वेदीवर जळायसाठी आम्ही तयार आहोत आणि उन्हामध्ये शेतामध्ये काम करायसाठी पण आम्ही तयार आहोत. मग प्रियांनो, ह्याला म्हणतात समर्पण. मग आज आम्ही आमच्या शरीराला देवाच्या सेवेसाठी कष्ट देणार नाही, जर आम्ही आमच्या शरीराने मंडळीची सेवा करणार नाही, समाजाची सेवा करणार नाही, जर आम्ही आमच्या शरीराच्या द्वारे आमच्या सामाजिक कार्यांना किंवा आमच्या विश्वासाला कृतीमध्ये जर आणणार नाही, तर प्रियांनो, ती गोष्ट देवाला आवडणार नाही. कारण देव बघतो आमचं चालणं, कारण देव आमचं बसणं बघतो. आणि असं असताना आमचं शरीर हे यज्ञाप्रमाणे असावं. सोबतच 1 करिंथ याचा 9वा अध्याय आणि वचन 27 याकडे देखील बघूया. 1 करिंथ अध्याय 9 आणि वचन 27, तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो. संत पौलाचं काय विधान आहे? मी आपलं शरीर कुदलतो. कुदलणं म्हणजे काय आहे की जसं शेतामध्ये धान्य उगवतं आणि त्या धान्यावरती पूर्वीच्या काळामध्ये बैल फिरवले जात असत आणि बैल त्यावेळेला ते पायाने ते धान्य दाबत असत आणि दाबल्यानंतर त्या धान्यातलं सर्व दाणे बाहेर येत असे. उदाहरणार्थ भुईमुगाच्या शेंगा. भुईमुगाच्या शेंगा शेतातून उपटल्यानंतर त्या एका लाकडावरती आपटल्या जातात आणि लाकडावर आपटल्यानंतर चारा किंवा त्याचा पाला फक्त हातात राहतो आणि जे भुईमुगांच्या शेंगा आहेत त्या एका ठिकाणी गोळा केल्या जातात. किंवा मग भाताची साळ आहे, तांदूळ आहे, तांदळाचं रोप कापलं जातं आणि ते लाकडावर आपटलं जातं. सर्व साळ एका बाजूला पडते व वरच्या ज्या पेंढ्या आहेत त्या वेगळ्या करून घेता येतात. त्याला म्हणतात कुदलणं. मग संत पौलाचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमचं शरीर इतकं नियंत्रणात ठेवा, इतकं त्याला कुदला का? दास करून ठेवा आपल्या शरीराला. असे केल्यास मी दुसऱ्याला घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरणारा असा ठरेल. याचा अर्थ आमच्या शरीराबद्दल ज्या वेळेला आम्ही विचार करतो, आमच्या वैयक्तिक शिस्तीबद्दल ज्या वेळेला विचार करतो, आमच्या शारीरिक जीवनाला काय वळण आहे की नाही ह्याचा ज्या वेळेला आपण विचार करतो, ते इतरांच्या विश्वासाला कारणीभूत होतं. संत पौल म्हणतो की मी त्याला दास करून ठेवतो.
मी त्याला कुदलतो. यासाठी कुदलतो की मी दुसऱ्याला दोष लावू नये, यासाठी कुदलतो की मी बोलणार आहे परंतु मी दुसऱ्याला दोष लावणार आहे. मी जर तसं वागत नाही तर माझं वागणं अयोग्य आहे. प्रियजन हो, आज आपलं शरीर हे देवाने दिलेलं पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. मग असं असताना आमच्या शरीराला काहीतरी शिस्त असलीच पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल फार सुंदर एक वचन म्हटलेलं आहे. ते लुकाच्या शुभवर्तमानातील 24व्या अध्यायातील वचन 19 आहे. येशू कसा होता पहा. तो त्यांना म्हणाला, कसल्या गोष्टी? त्यांनी त्याला म्हटले, नासरेतकर येशूविषयीचा. तो देवाच्या सर्व लोकांच्या समोर कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. येशू पराक्रमी संदेष्टा कसा होता? कृतीने होता, फक्त शब्दाने नाही. तो पराक्रमी संदेष्टा आहे हे विचार प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांच्या मनात घातले असते, परंतु तसं नाही. आता लोक त्याच्याविषयी काय साक्ष देत आहे की त्याची कृती अशी होती की तो संदेष्टा आहे हे दाखवत होती. म्हणजे त्याच्या वागणुकीतून, त्याच्या शारीरिक हालचालीमधून ते दिसत होतं की सदर व्यक्ती हा संदेष्टा आहे. प्रियजन हो, आज आम्ही वेगवेगळे व्यवसाय करत आहोत, वेगवेगळ्या गोष्टी करत आहोत. कदाचित आपण म्हणाल की मी गृहिणी आहे, मग माझ्यासाठी हे लागू नाही. नाही प्रियांनो, आपल्या प्रत्येकासाठी लागू आहे. आपला जो पेशा आहे तशी आपली शरीर यष्टी, आणि आपण जे काम करत आहोत त्यासाठी आपल्या शरीराचं त्यामध्ये सहभाग असणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी आमच्या शरीराला आम्हाला नियंत्रणात ठेवायचं आहे. शरीर जणू काही यज्ञासारखं देवासमोर ठेवायचं आहे. आणि उदाहरण म्हणून येशू ख्रिस्ताकडे बघा. किती तो पायी चालत होता, किती तो प्रवास करत होता. तो थकत होता म्हणून तो होडीत झोपला. तो रात्रभर प्रार्थना करीत असे. भल्या पहाटे तो प्रार्थनेसाठी जात असे. रात्रभर तो प्रार्थनेमध्ये वेळ घालवत असे. अरण्यातून जात असताना कंस मोडून खाल्ली असं आपण वाचतो. याचा अर्थ त्याला चालत असताना भूक लागत असे, चालत असताना थकवा लागत असे. या सगळ्या गोष्टी येशूने केल्या. त्याने आपल्या शरीराच्या द्वारे समर्पण केलं, वधस्तंभावरती आपलं शरीर दिलं. प्रियांनो, ह्याला म्हणतात आपल्या शरीराच्या द्वारे देवाकडे सेवा करणं. आज तुम्ही आणि मी ज्याही क्षेत्रात असो, ज्याही ठिकाणी असो, एक लक्षात ठेवा, आमचं शरीर हे आमचं नाही तर ते देवाचं मंदिर आहे. आणि या शरीराच्या द्वारे तुम्हाला आणि मला सेवा करायची आहे. हे करत असताना आम्ही ज्या कृती करत आहोत त्यापैकी एक कृती मी आज आपणासमोर सादर करणार आहे, ते म्हणजे धावणं. अलंकारिक रीतीने धावणं म्हणजे काय आहे की विश्वासामध्ये चालणं. ज्या वेळेला आम्ही आमच्या देवाबरोबर चालतो, आमचं जे आचरण आहे ते देवाला आवडणारं असतं. आपणा सगळ्यांनाच ठाऊक आहे, उत्पत्ती 5:24 हनोक हा देवाबरोबर चालला. मग तो देवाबरोबर चालला म्हणजे जसं आपण वडिलांचा हात धरून चालतो तसं का? नाही. देवाबरोबर चालणं ह्याचा अर्थ त्याचं आचरण एवढं चांगलं होतं की त्याच्या आचरणातून हे दिसत होतं की हा देवाबरोबर चालत आहे. प्रियांनो, आज ही एक गोष्ट लक्षात घ्या की आमचं आचरण हे दाखवतं की आम्ही कोणाबरोबर चालत आहोत. देवाबरोबर चालत आहोत, जगाबरोबर चालत आहोत की सैतानाबरोबर चालत आहोत. आमच्या चालण्यासाठी आज आम्हालाच परीक्षण करायचं आहे. आमचं परीक्षण दुसऱ्याला करू देऊ नका. आपलं स्वतःचं परीक्षण स्वतःला करू द्या. संत पौल फिलिप्पे 3:14 म्हणतं की धावणं हे माझं काम आहे. चालणं किंवा धावणं हे आपलं काम आहे. काम म्हणजे काय तर ही जी सेवा संत पौलाला सोपवलेली होती त्या सेवेमध्ये त्याने ते दाखवलं की हे माझं काम आहे. ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो, हेच एक माझं काम. संत पौल म्हणतो की बक्षीस ठेवलेलं आहे, ते बक्षीस मला मिळवायचं आहे आणि हे बक्षीस मिळवण्यासाठी आज माझं धावणं फार गरजेचं आहे. प्रियांनो, धावणं किंवा चालणं म्हणजे देवाबरोबर असलेलं नातं. तुमचं आचरण देवाला आवडणारं असावं. आपल्या वागणुकीत आपली शरीर कृती ही साथ देणारी आहे. काही व्यक्तींची जीवनं आम्हाला दाखवायची आहे. सोबतच पवित्र शास्त्र काय म्हणतंय अलंकारिक रीतीने? 1 कोरिंथ 9व्या अध्यायाचं 4थं वचन, 9व्या अध्यायाचं 24वं वचन, ते असं म्हणतंय, शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच बक्षीस मिळते, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा, ते तुम्हाला मिळेल. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्वप्रथम काय करतो? इंद्रिय दमन करतो. इंद्रिय दमन हा जो मराठी शब्द आहे त्याचा अर्थ होतो आपल्या शरीराला नियंत्रण लावणे, आपल्या शरीराला
नियंत्रणात ठेवणे. इब्री 12:1-2 मध्ये असं म्हटलंय की विश्वास असणे म्हणजे धावणं आहे. विश्वासाची धाव त्या ठिकाणी इब्रीचा लेखक लिहितोय. आपल्या सगळ्यांना मी एवढं सगळी पार्श्वभूमी सांगितली. ही पार्श्वभूमी सांगायचा अर्थ एकच आहे की देव तुमच्या प्रत्येक कृतीकडे लक्ष ठेवून आहे. तुमचं बसणं देवाला ठाऊक आहे, तुमचं बोलणं देव बघत आहे. संत पौल म्हणतो की मी माझं शरीर नियंत्रणात ठेवतो, त्याला कुदलतो. सोबतच तो या ठिकाणी म्हणत आहे की मी इंद्रिय दमन करतो. इंद्रिय दमन म्हणजे आपल्या शरीरावर आपलं स्वतःचं नियंत्रण. मग ह्या सगळ्या कृतीमधून धावणे ही एक कृती मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. आणि धावण्यासाठी एक गोष्ट, पहिलं उदाहरण जे आहे ते अब्रामाचं आहे. तो धावत गेला. बघा वचन 18 अध्यायाचं 2 आणि 7. उत्पत्ती वचन अध्याय 18 आणि वचन 2 व वचन 7. बघा आता काही चरित्र मी आपणासमोर ठेवणार आहे. अब्राम आहे, मग पुढे रिबका आहे, मग गेहजी आहे, असे वेगवेगळे चरित्र आहे. त्यापैकी पहिलं चरित्र अब्रामाचं आहे. धावणं ही एक कृती आहे प्रियांनो, आणि आपल्या शरीराच्या द्वारे ही कशी आपण करू शकतो. त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले तेव्हा त्याच्यासमोर 3 पुरुष उभे असलेले त्याला दिसले. त्याने आपल्या डेऱ्याच्या दरवाजापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लवून त्याला नमन केले. काय केलं? धावत गेला आणि त्याने त्यांना नमन केलं. बरं, ह्यांची ओळख होती का अब्रामाची? नाही. अब्रामाच्या घरी नेहमी येणारे होते का हे? नाही. त्या वाटेने नेहमी प्रवास करणारे होते का? नाही. तरी पण अब्रामाने काय केलं की हे दिव्य पुरुष दिसतात, देवाच्या समोर उभं राहणारे आहे, तर त्याने त्यांचा धावत जाऊन जमिनीपर्यंत लवून नमन त्याने केलं आणि त्यांचा पाहुणचार केला. खालील वचनं जर वाचली तर त्याने त्यांच्यासाठी स्वयंपाक केलेला आहे, त्यांच्यासाठी भोजन बनवलेलं आहे. प्रियांनो, ह्याचा अर्थ काय आहे की तुम्ही धावा, शारीरिक कृती करा, परंतु धावणं कशासाठी असलं पाहिजे? अतिथी प्रेमासाठी धावा. अतिथी प्रेम हे प्रत्येकाच्या जीवनात असलं पाहिजे. मला आनंद वाटतो ख्रिस्ती गृहांमध्ये नेहमीच अतिथी प्रेम केलं जातं. आलेल्या व्यक्तीचा नेहमीच सन्मान केला जातो, पाहुणचार केला जातो. जसं आपण ज्या संस्कृतीतून आहोत किंवा आपण ज्या समूहातून येतो, आल्यानंतर सर्वप्रथम आपण पाणी देतो, थोडा वेळ बसल्यानंतर आपण चहा करतो, थोड्या वेळ अजून बसल्यानंतर आपण स्वयंपाक करतो, थोड्या वेळ अजून बसल्यानंतर त्यांच्या मुक्कामाची आपण व्यवस्था करतो. ही पद्धत आहे, ही पद्धत जगभर पाळली जाते. मग प्रियांनो, अब्रामाला ओळख नव्हती, पण तो धावत गेला. धावणं ही एक कृती आहे, आणि आज धावणं या शब्दावरती आपण लक्ष देणार आहोत. त्याने धावत जाऊन अतिथी प्रेम दाखवलं. त्यांना ते प्रेम दाखवलं. ते त्याच्या परिचयाचे नव्हते, तरी देखील तो गेला व त्याचा आशीर्वाद असा मिळाला की देवाने त्याला आशीर्वादित केलं. तुम्ही आणि मी एकमेकांचं आतिथ्य करण्यामध्ये, एकमेकांचा पाहुणचार करण्यामध्ये कमी पडू नका. लोटाने पण तेच केलं. बघा 19व्या अध्यायामध्ये उत्पत्तीच्या तेच केलेलं आहे, वेगळी कृती केलेली नाही आहे. 19 अध्याय वचन 1 ते 3. मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोम येथे आले, तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता. त्यांना पाहून लोट उठून सामोरा गेला आणि भूमीपर्यंत तोंड लावून त्याने त्यांना नमन केले. उठून त्यांना सामोरा गेला, त्यांच्याकडे तो गेला. तो त्यांना म्हणाला, पहा महाराज, आपल्या दासाच्या घरी येण्याची कृपा करा. मग तो रात्री त्यांना मुक्कामासाठी राहण्याचा आग्रह करतो. मग त्याने त्यांना फारच आग्रह केला आणि त्यांच्यासाठी भोजन बनवलं आणि बेखमीर भाकरी केल्या आणि मग ते जेवले. अब्रामाने पण तेच केलं, आलेल्या पाहुण्यांना भोजन दिलं. लोटाने पण तेच केलं, आलेल्या पाहुण्यांना आपल्या घरी भोजन दिलं. ह्याचा अर्थ असा आहे की प्रियांनो, आमच्या शारीरिक कृतीपैकी पाहुणचार करण्याची कृती तुमच्यात आणि माझ्यात असावी. आणि ह्याला पवित्र शास्त्राचा आधार आहे. कसा पवित्र शास्त्राचा आधार आहे? तर ही वचनं बघा, इब्री 13:2, रोम 12:13, 1 पेत्र 4:9. आता स्क्रीनवरती आपल्याला ते दिसत आहे. नंतर आपणाला ह्याच्या नोंदी मी देणारच आहे, परंतु आपल्याला हवं असेल तर आपण बघू शकतात. इब्री 13 आणि वचन 2. अतिथी प्रेमाचा विसर पडू देऊ नका, कारण तेने करून कित्येकांनी देवदूतांचे आतिथ्य न कळत केले आहे. अब्रामाने न कळत केलं, लोटाने न कळत देवदूतांचं स्वागत केलं. देवदूत त्यांच्या घरी जेवून गेले. त्यांना किती अभिमान आणि किती आनंद वाटला असेल.
आज एखादा VIP व्यक्ती आपल्या घरी जेवून जातो तर आम्हाला किती आनंद वाटतो की सदर व्यक्ती आमच्या घरी जेवले. आम्हाला फार आनंद वाटतो. नाही, हे तर देवदूत यांच्या घरी जेवून गेले, किती मोठा आनंद त्यांना वाटला असेल, नाही का? प्रियांनो, त्यांनी धावत जाऊन त्यांचं स्वागत केलं आणि धावत जाऊन त्यांना भोजन दिलं. आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्याचा नेहमी आदर करा, नेहमी सन्मान करा. सोबतच रोम 12:13 हे वचन देखील आपण बघूया. 12व्या अध्यायाचं वचन 13. पवित्र जणांच्या गरजा भागवा, आतिथ्य करण्यात तत्पर असा. केवळ भोजन देणं गरजेचं नाही, त्याच्या पुढे पण आपण करायचं आहे, गरजा भागवायच्या आहे. गरजा भागवणं म्हणजे एखादा गरजू व्यक्ती आपल्याकडे येतो तर आपल्याकडे जे आहे त्याच्यातून थोडंफार दिलं पाहिजे. त्यांना मदत होईल असं त्यांची गरज भागवली जाईल इतकं आपण केलं पाहिजे. का केलं पाहिजे? कारण की पेत्र फार कडक आहे या बाबतीमध्ये. संत पौलाचे तर विचार आहेच, परंतु पेत्राचे विचार बघा या बाबतीत किती कठीण आहे. 1 पेत्र 4थ्या अध्यायाचं वचन 9. खुरखुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा आणि मग पूर्णविराम. बघा वचन काय आहे, छोटंसं वचन आहे, एकच वचन आहे. 1 पेत्र 4था अध्याय वचन 9. खुरखुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा आणि मग तिथं पेत्राने पूर्णविराम दिलेला आहे, फुल स्टॉप दिला आहे. याचा अर्थ काय की खुरखुर न करता पाहुणचार करायचाच आहे. धावत जाऊन त्याने त्यांचा पाहुणचार केला. प्रियांनो, आज धावणे ही कृती तुम्हाला आणि मला हे दाखवते की एकमेकांचा आदर करा, एकमेकांना मदत करा. प्रेषितीय काळामध्ये ते भोजनासाठी एकत्र जमत होते, नाही का? भाकर मोडण्यासाठी ते एकत्र जमत. याचा अर्थ तुमचं आणि माझं एकत्र जेवणं बायबलनुसार आहे, एकमेकांचा पाहुणचार करणं बायबलनुसार आहे. दुसरी व्यक्ती बघा, दुसरं उदाहरण. आता बिली ग्रॅहम यांचं एक स्टेटमेंट आहे, ते स्टेटमेंट मी तुम्हाला वाचून दाखवतो. ते असं म्हणतात की देवाने आपल्याला 2 हात दिले आहेत, एक घेण्यासाठी आणि दुसरं देण्यासाठी. इंग्रजीत पण आपण ते स्क्रीनवर बघू शकता. ह्याचा अर्थ काय आहे की आम्हाला 2 हात प्रभूने यासाठी दिले, एकाने घ्यावं आणि दुसऱ्याने द्यावं. याचा अर्थ तुम्हाला आणि मला आतिथ्य करण्यामध्ये, एकमेकांचा पाहुणचार करण्यामध्ये पळवाट नाही आहे. आम्हाला ते करावंच लागेल. तुम्ही आणि मी ते नेहमीच करू. पुढचं उदाहरण बघा, रिबकेचं उदाहरण आहे. पुढे अब्रामाचं उदाहरण पाहिलं, आता रिबकेचं उदाहरण बघा. उत्पत्ती 24व्या अध्यायामध्ये वचन 18. उत्पत्ती 24 आणि वचन 18. ती म्हणाली, प्या बाबा. आणि तिने ताबडतोब आपल्या हातावर घागर उतरून घेऊन त्याला पाणी पाजले. त्याला पुरेसे पाणी पाजल्यावर ती म्हणाली, मी तुमच्या उंटांसाठी पाणी आणून त्यांना पोटभर पाजते. मग तिने त्वरा करून घागर डोनीत रिचवली व पुन्हा पाणी आणायला ती विहिरीकडे धावत गेली. धावणे या शब्दावर आपण मनन करत आहोत. ती धावत गेली. बरं, हा व्यक्ती तिच्या परिचयाचा होता का? नव्हता. हा त्या वाटेने दररोज जाणारा होता का? नव्हता. हा तिचा नातलग होता का? नव्हता. हा अनोळखी व्यक्ती होता, त्यांच्या समाजाचा नव्हता, त्यांच्या गावचा सुद्धा नव्हता. बरं, तिने त्याला पाणी पाजलं आणि त्याच्या उंटांना पण पाणी पाजलं. उंट किती पाणी पितात तुम्हाला माहिती आहे. आणि एवढं सगळं पाणी तिने नक्कीच काढलं असेल आणि डोनीत रिचवलं. ह्याचा अर्थ ते पोहऱ्याने काढलं असेल, येऊन ते ओतलं असेल. आणि मग वचन काय म्हणतं की डोनीत तिने रिचवलं आणि ती आणायला विहिरीकडे ती धावत गेली. याचा अर्थ अंतर असेल म्हणजे ज्यांना पाणी पाजलं ते आणि विहीर ह्यांच्यापर्यंत ती धावत गेली. ह्याचा अर्थ काय? तुमचं धावणं मदत करण्यासाठी असलं पाहिजे. तुमच्या धावण्यामध्ये मदतीचा स्वभाव असला पाहिजे. पहिला आहे, आपण जी पहिली कृती पाहिली धावण्याची, ती आदर करण्यासाठी होती. आता दुसरी जी धावण्याची कृती आहे ती मदत करण्यासाठी आहे. आणि हे मदत जी आहे, ही मदत तिने आपल्या कृतीतून केली. तिने त्या व्यक्तीला पाहुणचार केला. इतकं चांगलं की तो आल्यानंतर त्याला ती काय म्हणते, प्या बाबा. म्हणजे तिने मोठ्या आदराने पाणी पाजलं. तिने घागर उतरवली, त्याला पाणी पाजलं, त्याच्या उंटांनाही तिने पाणी पाजलं. आता त्या काळामध्ये सर्व आल्यानंतर विहिरीचा जो धोंड होती ती बाजूला काढायचे आणि मग पाणी काढून पाजलं जायचे. सगळे गुराखी एकत्र यायचे आणि मग पाणी पाजायचे. परंतु या ठिकाणी परिस्थिती अशी दिसते की या एकटीने महिला असताना सुद्धा इतकं मोठं काम केलं. याचा अर्थ प्रियांनो, आमचं धावणं मदत करण्यासाठी असावं. मग त्याच्यामध्ये तुम्ही पुरुष आहात की महिला आहात हा विभाग नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे, आपण मदत करण्यासाठी धावतो का?
धावून मदत करतो. जसं येशू ख्रिस्ताने मत्तई 20:28 मध्ये सांगितलेलं आहे. आपल्या अधिक स्पष्टीकरणासाठी हे वचन आपण बघूया. मत्तई 20:28, याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे. कशासाठी? मदत करण्यासाठी. येशूने ती सेवा केली, मदत केली. येशू सेवा करून घेण्यासाठी नव्हता आला, तर तो सेवा करण्यासाठी आला होता. आणि ही मदत त्याने आम्हाला केली. सोबतच याकोब 1:27, मदत करणे देवाला आवडतं. बघा, कोणाचीही मदत करायला आपण नाही म्हणू नका. 1 अध्यायाचं वचन 27 बघा. देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा, वैद्यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे. देवाला आवडतं. कोणाला तुम्ही मदत केली तर देव उसने ठेवत नाही. नीती 19:17 हे वचन ज्या वेळेला मी वाचलं, माझ्या अंगावर काटे आले. 19व्या अध्यायाच्या 17व्या वचनाला वाचून, जो दरिद्र्यांवर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो. आम्ही कोणाला उसने दिल्यानंतर वाट बघतो, नाही का? परतफेड कधी करेल, तो मला परत कधी देईल किंवा ती मला परत कधी देईल. मग जर तुम्ही कोणा दरिद्र्याला दया करता तर तुम्ही कोणाला करता? परमेश्वराला उसने देता. आणि देव कधी कोणाचं उसने ठेवत नाही. आम्ही मनुष्य म्हणून कदाचित आमची आर्थिक परिस्थिती असेल किंवा आमची अडचण असेल म्हणून आम्ही कोणाचं उसने देऊ शकत नाही. परंतु देव इतका चांगला आहे की जर तुम्ही कोणाला मदत करता त्याचं उसने तो ठेवत नाही. रिबकेने जी मदत केली तिला तिचा आशीर्वाद देवाने दिला आणि रिबकेला इसहाकासाठी पाठवण्यात आलं आणि तेथून पुढे किती चांगला एक वंश तयार झाला. परमेश्वराचं कार्य आणि देवाची योजना, जे अब्राहमाला वचन दिलं होतं ते अब्राहमाचं वचन रिबकेच्याही भूमिकेमध्ये पूर्ण झालं. याचा अर्थ तुमचं धावणं मदत करण्यासाठी असलं पाहिजे. तुमचं मदत करणं असं असलं पाहिजे की तुम्ही जे उजव्या हाताने करता डाव्या हाताला समजू देऊ नका. मदत करणं असं असलं पाहिजे, अनाथ आणि विधवा ह्यांना कैवार घेण्याचं आहे. अनाथ आणि विधवा ह्यांना मदत करणं आहे. प्रियांनो, हे देवाचे नियम आहेत. देवाच्या शास्त्रातून आम्हाला हे समजतात. तर मग आज मदत करायला सदैव तयार राहा. प्रेषित 2:44-45 मध्ये आरंभीची जी मंडळी होती ती ज्यांना मदत लागत होती ती त्यांना मदत करत होती. 2 अध्यायाचं 44वं वचन हे मी आपणासाठी वाचतो. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. ह्याचा काय? त्यांचा एक सेंट्रलाइज फंड होता. त्या ठिकाणी ते गोळा करायचे. ज्यांना ज्यांना गरज लागेल त्यांना त्यांना ते द्यायचे. मालमत्ता त्यांनी विकली, जमिनी विकल्या, आलेल्या पैशातून एकमेकांना ते मदत करू लागले. प्रियजन हो, आज तुमचं आणि माझं हे कर्तव्य आहे की आपण मदत करण्यासाठी सदैव तयार राहिलं पाहिजे. मदत करणं हे तुमचं आणि माझं काम आहे. ज्या वेळेला आम्ही मदतीचा उल्लेख घेतो, चांगल्या शंभरोण्याची गोष्ट आम्हाला आठवते. चांगल्या शंभरोण्यानेही त्याच्याकडे तो गेला, ज्याला जखमा झालेल्या होत्या, ज्याला लुटारूंनी मारलेलं होतं, त्या व्यक्तीकडे तो गेला. त्याच्या जखमा त्याने पुसल्या, आपल्या गाढवावर बसवून त्याला उतार शाळेत नेलं. ह्याचा अर्थ काय दाखवतो की तुमचं धावणं मदत करण्यासाठी असावं. आज मदत करण्यासाठी कधी मागे पुढे बघू नका. का बघू नका? कारण की ही सर्व वचनं तुमच्या आणि माझ्या कानी आज पडलेली आहे. रिबकेला ओळख नव्हती तरी ती धावत गेली आणि तिने पाणी पाजलं, त्याच्या उंटांना पाणी पाजलं. तिला माहीत नव्हतं की ह्याने माझ्यासाठी प्रार्थना केली आहे. कारण की ज्या वेळेला अब्रामाचा चाकर निघाला त्यावेळेला तो प्रार्थना करून निघाला होता की मी जाईन आणि जी मुलगी पाणी पाजायला येईन मी समजेल की परमेश्वरा ते तू उत्तर दिलेलं आहे. ह्या गोष्टी त्याच्या आणि देवाव्यतिरिक्त कोणाला ठाऊक नव्हत्या. रिबकेला तर ठाऊकच नव्हत्या कारण ती फार दूर होती. परंतु बघा, ही देवाची योजना आहे. देवाच्या योजनेचा हा भाग होता. मग तुमचं धावणं, तुमचं पळणं लोकांच्या मदतीसाठी असलं पाहिजे. पुढे अजून एक उदाहरण बघूया. शमूएलाचं. शमूएल बाळ आहे, मंदिरामध्ये एली याजक त्या ठिकाणी आहे आणि एली याजक त्या ठिकाणी असताना परमेश्वर देवा शमूएला संगती बोलत आहे. शमूएलाला देवाची वाणी ऐकू येत आहे आणि ही देवाची वाणी ऐकल्यानंतर शमूएलाची जी रिॲक्शन आहे ती काय आहे ती बघा. वचन 3 अध्यायाचं वचन 5. मग तो एलियाकडे धावत जाऊन म्हणाला. मी आधीच आपणाला म्हटलं की धावणं हा आपला आजचा शब्द आहे. तो एली याजकाकडे गेला.
धावत गेला आणि म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारलीत. तो म्हणाला, मी हाक मारली नाही, परत जाऊन नीज. असं 3 वेळा झालं. मग एली याजकाला समजलं की देव शमूएला संगती बोलत आहे, आणि मग त्याने म्हटलं की बोल, तुझा दास ऐकत आहे, असं जाऊन सांग. आणि नंतर देव शमूएल बाळासंगती बोलला. शमूएलाला देवाचा आवाज त्याने समजवला. परमेश्वराचा आवाज ऐकण्यासाठी तुम्ही आणि मी धावतो का? धावलं पाहिजे. बघा, इथं शमूएल बाळ आहे आणि एलीकडे तो धावत गेला. त्याला अजून परमेश्वराची ओळख नव्हती, किंवा माझ्या संगती बोलणारा जो आवाज आहे तो परमेश्वराचा आहे हे त्याला ठाऊक नव्हतं. मग तो परमेश्वराचा आवाज ऐकण्यासाठी धावला. जर त्याला हे ठाऊक असतं हा आवाज वेदीमधून येत आहे, ही आकाशवाणी आहे, आकाशातून आवाज येत आहे, हे त्याला जर ठाऊक असतं तर तो पळत आकाशाकडे त्याने पाहिलं असतं किंवा वेदीकडे पळत गेला असता. परंतु तो याजकाकडे पळत गेला. याजकाचं हे लक्षात आलं, एली याजकाच्या, की परमेश्वर याच्या संगती बोलत आहे, आणि म्हणून तो धावत पुन्हा आपल्या जागेवर जातोय आणि देवाचा आवाज ऐकतो. मग प्रियांनो, तुमचं आणि माझं धावणं देवाचा आवाज ऐकण्यासाठी असावं. देवाचा आवाज आम्ही कुठं ऐकू शकतो? मंदिरामध्ये. देवाचा आवाज ऐकण्यासाठी काही गोष्टी आहे, त्या मी आपणाला पुढे सांगेनच. परंतु आदाम आणि हवा यांच्यासोबत देव बोलत होता. याचा अर्थ देवाला बोलायला आवडतं. पण तुम्हाला आणि मला देवाचा आवाज ऐकायला आवडतं का? आवडायला पाहिजे. आज जगाची व्यस्तता इतकी आहे की आम्ही कितीतरी वेळ आपल्या कामामध्ये घालवतो. आम्ही कितीतरी वेळ वेगवेगळ्या गोष्टी पाहण्यात, वाचण्यामध्ये घालवतो. परंतु देवाचा आवाज ऐकण्यासाठी धावत जातो का आम्ही? आमची धाव कशी असली पाहिजे देवाचा आवाज ऐकण्यासाठी? उत्पत्ती 16व्या अध्यायातलं 8वं वचन बघा. उत्पत्ती 16 आणि वचन 8. तो म्हणाले, हे सारायच्या दासी हागारे, तू आलीस कोठून व जातेस कोठे? ती म्हणाली, माझी धनीन साराय हिच्यापासून मी पळून जात आहे. हागार अरण्यामध्ये आहे आणि देवाचा दूत तिच्या संगती बोलत आहे. याचा अर्थ काय? की देव ऐकतो. देवाचा आवाज तुम्हाला आणि मला ऐकला पाहिजे. आणि एक फार सुंदर उदाहरण मला मोशेच्या जीवनात वाचायला मिळालं. ते निर्गमाच्या 33व्या अध्यायामध्ये. हे वाचल्यानंतरही अंगावरती काटे चाले. 33व्या अध्यायाचं वचन 11 बघा. मित्राशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे परत जात असे, तरी त्याचा सेवक नूनाचा मुलगा यहोशुवा हा तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर येत नसे. परमेश्वराच्या समक्षतेचे आश्वासन. 11व्या वचनाचा भाग काय? मित्राशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलत असे. प्रियजन हो, देव इतका पवित्र, इतका दयाळू परमेश्वर, आणि इतक्या या दयाळू परमेश्वराच्या समोरासमोर बोलणं, देवाचा आवाज ऐकण्यासाठी धावा. मोशे जात असे आणि ज्या वेळेला 10 आज्ञा दिल्या त्या डोंगरावरती तो चढून गेला आणि देवासोबत होता, आणि खाली लोकांना असं वाटलं की मोशेचं काय झालं, आणि मग त्यांनी दैवत निर्माण केली. सांगायचा आणि विचार करण्याचा मुद्दा हा आहे की तुमचं आणि माझं धावणं देवाचा शब्द ऐकण्यासाठी असावा. आज खेदाची गोष्ट आहे की देवाचा शब्द ऐकायला अनेकांना आवडत नाही. आज परिस्थिती जरी अवघड असली तरी एक लक्षात ठेवा, देवाचा आवाज कधी बंद होऊ शकत नाही, देवाचा शब्द कधी बंद होऊ शकत नाही. मग देवाचा आवाज ऐकण्यासाठी या गोष्टी करा. देव कसं ऐकवतो तुम्हाला मला? पवित्र आत्म्याच्या द्वारे देव बोलत असतो. प्रार्थनेच्या द्वारे देव आमच्याशी बोलत असतो. विश्वासणारे लोक ज्या वेळेला साक्ष देतात त्यांची साक्ष तुम्ही ऐका. देव त्यांच्याद्वारे आमच्याशी बोलत असतो. चौथी गोष्ट, परिस्थिती. एखादी परिस्थिती अशी निर्माण होते की ती परिस्थिती बघून आम्हाला असं वाटतं की हां, देव ह्या परिस्थितीमधून माझ्याशी बोलत आहे. उदाहरणार्थ, मी आजारी पडून बिछाण्यावरती आहे, तर मला हे लक्षात येतं की ह्या बिछाण्यावर पडल्या मला कितीतरी गोष्टींसाठी प्रार्थना करायचं बाकी होतं. मी कदाचित आरोग्य असतं तर बाहेर गेलो असतो, इतरांमध्ये बसलो फिरलो असतो, परंतु देवाने मला बिछाण्यावरती ठेवलं आहे ते याच्यासाठी की मला आता लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे, मला आता शास्त्र जास्त वाचलं पाहिजे, मला आता काही गोष्टींची व्यवस्था राखली पाहिजे. प्रियांनो, देवाचं ऐका. आणि कसं ऐकवतो तो? पवित्र शास्त्र वाचा, त्याची वाणी ऐकू येईल. ज्या वेळेला पवित्र शास्त्र वाचता, एक लक्षात घ्या, वाचलेली वचनं असं वाटतं की अरे हां, आज हे वचन माझ्यासाठी होतं,
असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला असं समजा की देव तुमच्या संगती बोलत आहे. तुम्ही आज्ञाधारक असा, प्रत्येक गोष्टीत आज्ञा पालन करा. त्याच्यानंतर तुम्ही मनन चिंतन करा. मनन चिंतन करणं म्हणजे काय की प्रत्येक वचन वाचा आणि त्याचा अर्थ समजून घ्या. आणि म्हणून आम्ही प्रत्येक दिवशी सकाळी या ठिकाणी मॉर्निंग डिवोशन सुरू केलेलं आहे. आपण येऊन बसू शकता किंवा ऑनलाईन त्याचा लाभ घेऊ शकता. मनन करा, देव तुमच्या संगती बोलेल आणि मंडळीची सहभागिता ठेवा. चर्चला येणं फार चांगलं आहे. ज्या वेळेला आम्ही चर्चमध्ये येतो ह्या 2 तासामध्ये नक्कीच माझा विश्वास आहे देव तुमच्या संगती बोलेल. वेगवेगळ्या सभांना आपण जातो, सभेमध्ये प्रचारक बोलत नाही, प्रचारक देवाचं वचन सांगतो. मंडळीमध्ये पाळक बोलत नाही, पाळक देवाचं वचन सांगतात आणि ते वचन आमच्या संगती बोलतं, जणू देव तुमच्या आणि माझ्या संगती बोलतो. प्रियांनो, आम्ही देवाचं ऐकायला धावतो का? शमूएल बाळ होता. जर अभ्यास केला तर 3 वर्ष वय त्याचं असेल ज्या वेळेला परमेश्वर त्याच्याशी बोलला, असं अभ्यासक म्हणतात. स्कॉलर्स असं म्हणतात की 3 वर्षाचा तो असेल ज्या वेळेला देवाची वाणी त्याच्या कानी पडली. प्रियांनो, एवढ्या लहान वयामध्ये देव लेकरांसंगती बोलायला तयार आहे. आज तो ह्या वयातही तुमच्या आणि माझ्या संगती बोलायला तयार आहे. त्याची वाणी ऐकायला तुम्ही आणि मी धावतो का? आम्ही देवाच्या मंदिराकडे ती धाव घेतली पाहिजे की हां, मला जायचं आहे आणि देवाचं वचन ऐकायचं आहे. आम्ही पवित्र शास्त्राकडे धाव घेतली पाहिजे की हां, मला पवित्र शास्त्र वाचायचं आहे. आम्ही विश्वासणाऱ्यांकडे धाव घेतली पाहिजे की हो, मला विश्वासणाऱ्यांकडून देवाचं वचन मिळेल का? आम्ही मनन चिंतन केलं पाहिजे. एक वचन वाचल्यानंतर त्याचा अर्थ काय आहे तो समजून घेण्यासाठी त्याचं मनन करा, समजून घ्या, देवाचा शब्द ऐका. अजून एक उदाहरण आपल्याला पुढे मी दाखवतो. एलियाचं उदाहरण आहे. एलिया परमेश्वराच्या कामासाठी धावला. जे कार्य परमेश्वराने त्याला सोपवलं होतं त्यासाठी तो धावला. पहिले राजे 19 अध्याय बघा कृपा करून. पहिले राजे 19 अध्याय वचन 3. हे ऐकून एलिया जीव घेऊन पळाला. जसं मी धावणे म्हटलेलं आहे, धावणे म्हणजेच पळणे. का पळालेला आहे बेरशेबा या ठिकाणी? कारण की संदेष्ट्यांना मारून टाकावं असं इजबेलीने ठरवलेलं होतं आणि इजबेलीने संदेष्टे मारले सुद्धा होते आणि त्यापैकी बचाव करून मी पळून जावं असं त्याला वाटत होतं. पण वचन 8 परिस्थिती बदलली. वचन 8 बघा. देवदूताने त्याला स्पर्श केलेला आहे. त्याने उठून ते अन्न पाणी सेवन केले. त्या अन्नाच्या बळावर 40 दिवस व 40 रात्र चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोचला. 40 दिवस तो चाललेला आहे. देवाने त्याला भाकर दिली, पाणी दिलं, ते त्याने सेवन केलं. आणि अगोदर आपण बघितलं की तो इजबेलीपासून पळत होता आणि पुढे देवाने त्याला होरेब डोंगराकडे पाठवलं. ह्याचा अर्थ असा आहे तो चालत गेला, तो धावला. सर्वप्रथम तो धावला, नंतर तो चालला. देवाचं कार्य करण्यासाठी देवाने त्याला निवडलं. कारण की 150 संदेष्टे असे होते ज्यांना लपवून ठेवलं होतं आणि या संदेष्ट्यांना सोडवायचं काम देवाने त्याला सोपवलेलं होतं. आपल्या कामासाठी आपण धावपळ केली पाहिजे. त्याने तेच केलं. त्याने आपलं काम जे आहे ते निराश होता तो, कारण की संदेष्टे मारले गेले होते आणि आता सोबतचे संदेष्टे मारले गेलेले, तर माझं काय होईल? आणि इजबेल इतकी क्रूर महिला होती की जिने संदेष्ट्यांचा घात केला तर एलियाचाही नक्कीच तिने केला असता. परंतु त्याने देवाच्या कार्यासाठी तो धावत गेला. जर प्रेषित 8:30 आपण वाचलं तर हबशीषंड यशायाचा ग्रंथ रथामध्ये वाचत आहे आणि ग्रंथ वाचत असताना तो म्हणतो की ह्याचा अर्थ काय? हा संदेष्टा स्वतःबद्दल लिहत आहे की कोणाबद्दल लिहत आहे? आणि मग फिलिप धावत जातो आणि त्याचा पाठलाग करतो, त्याला रथामध्ये बसवतो आणि त्याला सगळी सुवार्ता सांगतो. हबशीषंड खाली उतरतो, बाप्तिस्मा घेतो आणि आपल्या गावी निघून जातो. सांगायचं तात्पर्य हे की देवाचं काम करण्यासाठी तुमची आणि माझी धावपळ आहे का? देवाचं काम करण्यासाठी ती धावपळ तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असली पाहिजे. संदेष्टे मारले गेले म्हणून एलिया निराश झालेला होता. एवढंच नव्हे तर त्याला चालून चालून दमून तो झोपी गेला होता. 5व्या वचनामध्ये रत्माच्या झाडाखाली तो झोपून गेलेला आहे आणि परमेश्वर त्याला उठवतो. निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर आणि पाण्याची एक सुरळी त्याला देतो. ते तो खातो आणि पुन्हा झोपी जातो. देवदूत त्याला पुन्हा उठवतो. याचा अर्थ तो फार धावला असेल, तो फार चालला असेल. देवाच्या कार्यासाठी देवाने त्याला पुढे पाठवलं आणि पुढे पाठवून पुढच्या अध्यायामध्ये जे घडतं ते अद्भुत असं आहे. वेढा पडलेला आहे आणि वेढा पडण्याच्या अगोदर
परमेश्वराने देवाने त्याला सहाय्य केल्याचं दिसून येतं. या सगळ्या गोष्टी एकच कृती दाखवतात की तुमचं आणि माझं कार्य देवासाठी असावं. धावपळ कशासाठी करा? देवाच्या कार्यासाठी. अजून एक उदाहरण. आता पहिले राजे 18व्या अध्यायामध्ये आपण जाऊ आणि या 18व्या अध्यायामध्ये 46 वचन बघा. परमेश्वराचं वरदहस्त एलियावर असल्यामुळे तो आपली कंबर बांधून अहाबापुढे इस्रायलाच्या वेशीपर्यंत धावत गेला. आता असं झालेलं आहे की ढग नाही आहेत, पाऊस नाही आहे, परंतु पाऊस पडेल असं संदेश त्याला सांगण्यात आलेला आहे. हेच आपल्याला याकोब 5:18 यामध्ये वाचायला मिळेल. आपल्याला हवं असेल तर आपण तो रेफरन्स बघू शकतात. त्याला देवाच्या सामर्थ्यासाठी तो धावला. बघा, आता जो रथामध्ये राजा आहे त्या रथाच्या राजापैकी हा पहिले गेलेला आहे. परमेश्वराचा वरदहस्त एलियावर होता. कंबर बांधून अहाबाच्या पुढे इस्रायलाच्या वेशीपर्यंत तो धावत गेला. प्रियांनो, त्याची धाव कशासाठी होती? त्याचं धावणं कशासाठी होतं? परमेश्वराचं सामर्थ्य दाखवण्यासाठी होतं. रथाच्या पुढे धावणं सोपं आहे का? रथ किती जोरात धावतो तुम्हाला ठाऊक आहे? आणि इतक्या मोठ्या स्पीडने धावत असताना देखील त्याला देवाने शक्ती दिली. नक्कीच देवाने त्याला शक्ती दिली. तो इतका धावला की तो त्या रथाच्या पहिले त्या ठिकाणी गेला. ह्याचा अर्थ असा आहे की परमेश्वराच्या सामर्थ्याने परमेश्वराचं कार्य करण्यासाठी आपल्याला धावायचं आहे. 2 करिंथ 12:9 संत पौल म्हणतो की त्याची कृपा आम्हाला पुरेशी आहे. जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त. प्रियांनो, आज तुम्ही आणि मी देवाच्या कार्यासाठी धावतो का? धावा देवाचं कार्य करण्यासाठी. कारण बघा, पाऊस आलेला नाही आहे. जर आपण याकोब 5:18 हे वाचलं तर आपल्याला ह्याचं स्पष्टीकरण फार चांगल्या रीतीने मिळेल. 18वं वचन. पुन्हा त्याने प्रार्थना केली तेव्हा आकाशाने पाऊस पडला आणि भूमीने आपले फळ उपजविले. ह्याचा अर्थ देव प्रार्थना ऐकतो. देवाच्या कार्यासाठी तुम्ही आणि मी तयार आहोत का? पुढे अजून एक व्यक्ती आहे, गेहजी. आता हे गेहजीचं जे उदाहरण आहे ते फार बोलणारं असं उदाहरण आहे. कारण की 2 राजे अध्याय 5 आणि वचन 20 संडे स्कूलमध्ये आम्ही नामान कोडापासून शुद्ध झाला ही गोष्ट ऐकतो. परंतु या गोष्टीमध्ये नामान शुद्ध होऊन घरी जातोय आणि घरी जाता जाता गेहजीला जे वस्तू तो नामान देणार होता ते घेण्यासाठी ह्याच्या मनामध्ये एक लालसा निर्माण झाली. वचन 20 बघा. इकडे देवाचा माणूस अलिशा ह्याचा चाकर गेहजी ह्याने विचार केला की अरामी नामानाने आणलेला नजराना माझ्या धनाने न घेऊन त्याच्यावर दया केली. परमेश्वराच्या जीविताची शपथ मी त्याच्या मागून धावत जाऊन त्याच्यापासून काहीतरी घेतो. आणि मग तो नामानाच्या मागे धावत धावत गेलेला आहे आणि धावत जाऊन त्याने त्या वस्तू सगळ्या घेतल्या. वचन 22 बघा. त्याने काय काय घेतलं? एफ्राईमाच्या डोंगराळी प्रदेशात संदेष्टाचे 2 शिष्य आलेले आहे, त्यांच्यासाठी 1 किक्कार चांदी आणि 2 पोशाख द्या असं तो म्हणतो. आणि नामान त्याला काय म्हणतो? 2 किक्कार घे आणि 2 किक्कार चांदीच्या थैल्या तो देतो. 2 पोशाखही त्याला देतो, सेवकांच्या खांद्यावर ठेवतो आणि जा म्हणतो. आणि ते सेवक घेऊन येतात. आणि इकडं डेऱ्याच्या जवळ आल्यानंतर गेहजी त्या सगळ्या उतरवून घेतो आणि स्वतःच्या डेऱ्यामध्ये जाऊन ठेवतो. पण ही गोष्ट अलिशाला समजते आणि परिणाम काय होतो? वचन 27 बघा. तेव्हा तो बर्फासारखा पांढरा कोडी होऊन तर नामानाचे कोड तुला व तुझ्या संतानाला निरंतर लागून राहील. तेव्हा तो बर्फासारखा पांढरा कोडी होऊन त्याच्या पुढून चालता झाला. कशासाठी धावला होता हा? लालस. आज मनुष्य लालसेपोटी जगातल्या मोहामध्ये धावतोय. निर्गम 20:7 म्हटलेलं आहे, आपला देव परमेश्वर ह्याचे नाव व्यर्थ घेऊ नको. ह्याने परमेश्वराचं नाव व्यर्थ घेतलं का? हां, व्यर्थ त्याने परमेश्वराचं नाव घेतलं. आणि तो काय म्हणतो की माझ्या जीविताची शपथ मी असं होऊ देणार नाही. ह्याने नजराना घेतला नाही, मी जाऊन तो घेईन. आपल्या देवाचं नाव त्याने वाईटासाठी घेतलं. प्रियांनो, लालसा ही अशी गोष्ट आहे की आज अनेक लोक त्याच्या मागे पळतायत, धावतायत. लालच करणं म्हणजे काय आहे, किती गंभीर आहे ते वचन निर्गम 20:17 स्पष्ट म्हणतं, लोभ धरू नको. 10 आज्ञा नामानाला ठाऊक होत्या, नामानाला ठाऊक नव्हत्या, गेहजीला ठाऊक होत्या, परंतु तरी पण त्याने लोभ केला. त्याला देवाने स्पष्ट म्हटलं होतं 10 आज्ञामध्ये आपला देव परमेश्वर ह्याचं नाव व्यर्थ घेऊ नको
आणि सोबतच लोभ धरू नको. फार कठीण वचन 1 कोरिंथ 5:11 आहे. ते असं म्हणतं, 5व्या अध्यायाचं 11वं वचन, म्हणून मी तुम्हाला सांगतो जे लिहिले होते त्याचा अर्थ असा की बंधू म्हटलेला असा जर कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तीपूजक, चहाड, मद्यपी किंवा वित्तहरण करणारा असला तर तशाची संगत धरू नये, त्याच्या पंक्तीलाही बसू नये. कोणाच्या? जो वित्तहरण करतो म्हणजेच फ्रॉड करतो आणि सोबतच लोभ धरतो. आता ही पूर्ण यादी आहे, एकेका शब्दाचं स्पष्टीकरण मी करणार नाही, परंतु एक लक्षात घ्या, लालसेकडे गेहजी धावत गेला आणि परिणाम असा झाला की गेहजी बर्फासारखा कोडी झाला. कोड त्याला आणि त्याच्या संततीला लागून राहिलं. प्रियजन हो, आज आमची धाव लालसेकडे नको. लालच येणं स्वाभाविक आहे, परंतु तिला नियंत्रणात ठेवा. का? कारण की आमच्या शरीर कृतीवर देवाचं लक्ष आहे. त्याच्या शरीराची कृती काय होती? धावत गेला तो आणि खोटं बोलला नामानाला की असे असे 2 संदेष्टे आलेले आणि आता तू जे आणलं होतं ते दे. स्वतःच्या फायद्यासाठी त्याने ठेवून घेतलं. ते शिनारी जे झगे होते ते फार सुंदर होते, त्याला बघायला ते आवडले. त्याला असं वाटलं की ही चांदी मला मिळाली तर किती बरं होईल, ते त्याने घेतलं. प्रियांनो, डोळ्यांचा मोह, संसाराची फुशारकी ही आम्हाला देवापासून दूर घेऊन जाते. सार्वकालिक जीवनाला मुकवून गेला तो. देवाचं सार्वकालिक जीवन त्यांना दिलं होतं, पण तो दूर गेला. पुढचं उदाहरण बघू. योनाचं उदाहरण आहे. योना 1 आणि वचन 3 आपल्या सगळ्यांसाठी वाचतो. योना अध्याय 3 1 आणि वचन 3. पण परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून योना तार्शिसास पळून जाण्यास निघाला. कसा आहे तो? धावणे किंवा पळणे ह्याच्याबद्दल आपण बघत आहोत. तो देवाच्या दृष्टी आड लपला. जबाबदारी त्याने टाकून दिली. जबाबदारी सोडू नका प्रियांनो आयुष्यामध्ये. जबाबदारीपासून कधीच पळू नका. या ठिकाणी योना जबाबदारी झटकत होता. देवाच्या दृष्टी आड व्हावे म्हणून तो पळून जात होता. धावणे किंवा पळणे हा आपला शब्द आहे. आणि देवापासून दूर जाणं शक्य आहे का? स्तोत्रकर्ता म्हणतो, मी समुद्राच्या पलीकडल्या तीरीही गेलो तरी पहा तेथे तुझा हात मला चालवेल. मी अधोलोकात आपले अंथरूण केले तरी पहा त्याचा उजवा हात मला त्या ठिकाणी चालवेल. परमेश्वरापासून तुम्ही आणि मी लपत नाही. एक उदाहरण लक्षात घ्या. एका ठिकाणी आग लागलेली आहे आणि फायर फायटर जर त्या ठिकाणी आलेच नाही तर काय होईल? फायर फायटरची गाडी किंवा अग्निशामक दलातले जे कर्मचारी आहे ते जर आपली जबाबदारी नीट पाळली नाही तर ते काय होईल? आग वाढत जाईल, मनुष्याचं नुकसान होईल, मनुष्यबळी जाऊ शकतो, संपत्तीचं नुकसान होईल, आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होईल, येणाऱ्या जाणाऱ्यांना विस्तवाचे चटके लागतील, आजूबाजूच्या पसरलेल्या लोकांना गॅस किंवा तो जो वास आहे त्याचा त्रास होईल. जर ते जबाबदारीने काम करणार नाही तर मग प्रियांनो, तुम्ही आणि मी ख्रिस्ती आहोत आणि ख्रिस्ती लोक जर जबाबदारीने आपलं काम करणार नाही तर ते कसं होईल? देवाने ज्याही ठिकाणी तुम्हाला ठेवलेलं आहे जबाबदारीने काम करा. गृहिणी म्हणून आहात, जबाबदारी दाखवा. वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये काम करत आहात, जबाबदारी दाखवा. का दाखवा? कारण की योनाला जबाबदारी दिली आणि तो त्या जबाबदारीपासून पळत होता. मग देवाने त्याला माशाच्या पोटात 3 दिवस 3 रात्र ठेवलं आणि माशाने ओकारी करून त्याला ओकून टाकलं. पुढे जर तुम्ही वाचाल तर माशाच्या पोटातून योना कसा आलेला आहे? ओकारीतून बाहेर आलाय. किती वास येत असेल नाही का? त्यातून तो बाहेर आलेला आहे. ह्याचा अर्थ आपली जबाबदारी कधीच सोडू नका. परमेश्वर जबाबदाऱ्या देतो. देवाने अब्राहमाला जबाबदारी दिली, येशूला जबाबदारी दिली की जा आणि जगामध्ये तारणाची सुवार्ता सांगा. येशूने ती जबाबदारी पूर्ण केली. गणना 3:38 या ठिकाणी याजक जे आहे ते याजकांना जबाबदारी, हे वचन आपण वाचूनच घेऊ. गणना 3 अध्याय आणि वचन 38. फारच कठीण वचन आहे म्हणून मी वाचतो. निवास मंडपासमोर पूर्वेकडे म्हणजे दर्शन मंडपासमोर उगवतीस जे डेरे ठोकायचे ते मोशे आणि अहरोन व त्यांचे मुलगे यांचे असावेत. इस्रायल लोकांकरिता पवित्र स्थानाच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. आता बघा, पवित्र स्थानाच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर आहे? मोशेवर आहे, अहरोनावर आहे. बरं, ती जर त्यांनी पार पाडली नाही तर वचन काय म्हणतं? ती त्यांनी पार पाडावी. कोणी परकाजवळ आल्यास त्याला जीवे मारावे. देवाचा जो प्रवास होता इस्रायली लोकांचा अरण्यातला,
त्या प्रवासामध्ये त्यांनी पवित्र स्थान जे होतं त्याच्या जवळ फक्त लेवी लोकांनी आणि याजकांनी यायचं होतं. दुसरा आला तर तो ठार होत असे. अशास्त्रोक्त अग्नी नेला म्हणून अहरोनाचे मुलं मेले हे आपल्याला ठाऊक आहे. पुढे एलीचेही मुलं याजक होते, तेही मारले गेले हेही आपल्याला ठाऊक आहे. ह्याचा अर्थ काय की जबाबदारी त्यांची होती की हे तुम्हाला करायचं आहे. ही जबाबदारी तुम्हाला सोडता येणार नाही. कशासाठी धावायचं आहे? तुमची जबाबदारी पूर्ण करायला तुम्हाला धावायचं आहे प्रियांनो. का धावायचं आहे त्याचं उत्तर रोम वचन अध्याय 14 आणि वचन 12 मध्ये दिसतं. रोम 14 आणि वचन 12 बघा. तर मग आपल्यातील प्रत्येक जण आपल्या स्वतःविषयीचा हिशेब देवाला देईल. प्रियजन हो, तुम्हाला आणि मला परमेश्वराला हिशोब द्यायचा आहे. म्हणजे काय की ज्या जबाबदारीवर आज देवाने तुम्हाला ठेवलेलं आहे ती जबाबदारी आम्ही संस्थेप्रती नाही, ती जबाबदारी आम्ही आमच्या कुटुंबाप्रती नाही, ती जबाबदारी देवाप्रती करत आहोत ही भावना मनात ठेवा. ज्या संस्थेने आपल्याला सेवा दिली आपण त्यात सेवा करत आहोत, परंतु ही सेवा करत असताना एक लक्षात ठेवा ही जबाबदारी माझ्यावर देवाने टाकलेली आहे. मी संस्थेप्रती, समाजाप्रती, मंडळीप्रती हे करत आहे, ह्याचं प्रतिफळ देव मला देईन. प्रियांनो, जबाबदारीसाठी धावा. शेवटला मुद्दा आपण बघूया. आता या ठिकाणी बाप आहे. लूक 15 आणि वचन 20. लुकाचं शुभवर्तमान 15वा अध्याय आणि वचन 20 बघा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन, जसं मी म्हटलं धावणे हा आपला शब्द आहे, बाप धावत जातोय मुलाकडे आणि त्या मुलाला आपलंसं करून घेतो, जवळ करून घेतो. त्या बापाला आवडलं आपल्या मुलाला जवळ करणं. परंतु 20व्या वचनाचंच बघू नका, पहिलं वचन बघा 15व्या अध्यायाचं. सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकण्यास त्याच्या जवळ येत होते. तेव्हा परुषी व शास्त्री अशी कुरकुर करू लागले की हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो. मग त्याने त्यांना हा दाखला सांगितला. परुषी आणि शास्त्री ह्यांना आवडत नव्हतं की जकातदार आणि पापी येशूकडे येत आहेत. आणि जकातदार आणि पापी म्हणजे कोण? उदयपुत्र. आणि मोठा पुत्र कोण? शास्त्री आणि परुषी. आणि बाप कोण? स्वर्गीय बाप. हा या दाखल्याचा खरा अर्थ आहे. आणि ज्या वेळेला पापी लोक देवाकडे येतात, देवाकडे वळतात, देवाला खूप आनंद वाटतो. आणि बाप त्याच्याकडे पळाला ना, पळत जाऊन बापाने त्याला जवळ घेतलं, त्याचे मुके घेतले. वचन 20 काय म्हणतं की कळवळा आला बापाला त्याचा. बाप त्याच्याकडे धावत गेला, गळ्यात गळा घातला, त्याचे मुके घेतले, नंतर त्याला जोडे सुद्धा दिले आणि त्याला त्याची अंगठी सुद्धा म्हणजे त्याचा अधिकार सुद्धा दिला. प्रियांनो, ज्या वेळेला पापी व्यक्ती देवाकडे येतो त्यावेळेला देवाला आनंद वाटतो. तुमचे आणि माझं धावणं प्रीतीसाठी असलं पाहिजे. तुमचं आणि माझं धावणं क्षमा करण्यासाठी असलं पाहिजे. तुम्ही आणि मी जसे आहोत तसे देवाला आवडतात. आता आम्हाला जास्त स्वतःला बदलण्याची गरज नाही. जसे आहोत तसंच देवाकडे या. एका प्रचारकाचं उदाहरण मी वाचलं, ते सांगतो आणि मग आपण थांबू. एकदा एक चित्रकार रस्त्याने जात होता आणि रस्त्यावरती त्याला एक भिकारी व्यक्ती भीक मागताना दिसला. त्या चित्रकाराने त्याच्याजवळ जाऊन बघितलं आणि त्याला एक कार्ड दिलं आणि त्याला म्हटलं, या पत्त्यावरती उद्या सकाळी तू मला येऊन भेट, मला तुझं चित्र काढायचं आहे. दुसऱ्या दिवशी त्या पत्त्यावरती बेल वाजली. चित्रकाराने दार उघडलं. बघतो तर समोर एक चांगला व्यक्ती, चांगले कपडे परिधान केलेला, स्वच्छ, एकदम चांगला असा उभा होता. चित्रकाराने विचारलं की तुम्ही कोण? त्याने कार्ड दाखवलं आणि म्हटलं की काल तुम्ही मला हे दिलं आणि सांगितलं होतं की उद्या येऊन भेट. चित्रकाराने त्याला म्हटलं की मला भिकाऱ्याचं चित्र काढायचं होतं. जसा तू होता मला तसा तू पाहिजे होता. तू तुझ्यामध्ये बदल न करता तसाच आला असता. मला तसा तू हवा होता. मला तसं तुझं चित्र काढायचं होतं. आता तू एवढा तयार होऊन आलाय, मी तुझं चित्र काढू शकत नाही. जशा गरिबीच्या परिस्थितीत तू आहे त्या परिस्थितीचं मला चित्रण करायचं होतं. ह्याचा अर्थ त्या प्रचारकाने असं म्हटलं की परमेश्वर देवबाप तुमच्या आणि माझ्याकडून ज्या अवस्थेत आहेत त्या अवस्थेतच येण्याची अपेक्षा करतो. मी थोडंसं उपवास प्रार्थनेत वेळ घालवेन, मी खूप प्रार्थना करेन, मग मी देवाकडे जाईन, मग मी मंदिरात जाईन, मग मी माझ्या पापांची क्षमा मागेन, असे विचार कोणी मनात करू नका. जसे आहात तसे देवाकडे या. ज्या परिस्थितीत आहात
त्या परिस्थितीत देवाकडे या, कारण देव बापासारखा आम्हाला मुके घ्यायला तयार आहे. देव बापासारखा तुमच्या आणि माझ्याकडे धावत यायला तयार आहे. ह्याच अध्यायामध्ये पुढे 19व्या अध्यायाचं 4थं वचन बघा. आणि ह्या 19:4 जक्कयाचं जीवन आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्या जक्कयाकडे बघत असताना एक शब्द त्या ठिकाणी आहे, तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. इथं पण धावणं आहे. कशासाठी? येशूला पाहण्यासाठी. येशूने त्याच्यावर प्रीती केली, त्याच्या पापांची त्याला क्षमा केली आणि त्याचं जीवन पूर्णपणे बदलून टाकलं. प्रियांनो, देव तुम्हाला आणि मला बघतो. देव तुमची आणि माझी कृती बघतो. मग कृतीपैकी आज धावणे ही कृती आपण बघितली. आणि ही धावण्याची कृती कशी आहे? अब्रामाच्या जीवनात कशी होती की अब्रामाने पाहुणचार करण्यासाठी तो धावला. रिबका मदत करण्यासाठी धावली. शमूएल देवाचा आवाज ऐकण्यासाठी धावला. एलिया परमेश्वराच्या कार्यासाठी धावला. सोबतच गेहजी लालसेकडे धावला. योना जबाबदारी सोडून धावला. आणि आमचा स्वर्गीय बाप तुमच्या आणि माझ्याकडे धावला. प्रियांनो, धावणे हा शब्द लक्षात ठेवा. व धावण्यासाठी जी चरित्र आज आपण बघितली ती पण लक्षात ठेवा. तुमची आणि माझी धाव ही असली पाहिजे जी देवाच्या वचनात आहे. शेवटलं वचन वाचतो आणि मग आपण प्रार्थना करू. यशया 40वा अध्याय आणि वचन 31. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. आज ऐकलेल्या वचनानुसार देवबाप तुम्हाला आणि मला शक्ती देव धावण्यासाठी, चालण्यासाठी. देवबाप तुम्हाला आणि मला त्याचा वर्धहस्त सदैव देत राहो. मी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपणाला विनंती करेन, थोडक्यात आपण पुढे येऊन प्रार्थना करावी आणि मग आपण समारोप करूया. आमच्या दयाळू देवबापा, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती प्रशंसा करतो, कारण आजचा दिवस पुन्हा एकदा तुझं वचन ऐकायला आणि तुझ्या वचनातून जुना नव्या करारातला गोषवारा घ्यायला. विशेषतः आमचं जे जीवन हे स्थिर एका जागी नसावं, तर काही वेळेला तुझ्या राज्यासाठी उपयुक्त वेळेला संधी साधून धावावं, काही करावं, यासाठी जी प्रेरणा तुझ्या वचनातून तू आम्हाला दिलीस त्याबद्दल आम्ही आभार मानित. आम्ही विनंती करतो की हे पवित्र आत्म्या तू आमचं सहाय्य कर. कोणाला कुठे योग्य प्रकारे धावायला पाहिजे हे तू आम्हाला दाखवलं आहेस प्रभू. त्या प्रकारे या दिवसात होऊ दे. आणि तू आमची वाढ होत असताना आमचा आध्यात्मिक व वैचारिक विकाससुद्धा होऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. येणारा हा आठवडा या वचनाप्रमाणे जगत असताना हे पवित्र आत्म्या तू आमचा ताबा घे व आम्हाला चालव. आम्ही तुला स्वतःला सोपवितो. तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण होऊ दे. आमची प्रार्थना तू ऐक. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने, आमेन. या वेळेला आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर मी सन्माननीय रेव्हरंड जी.एच. पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे की आपण पुढे येऊन आशीर्वाद द्यावा. त्यानंतर आपण गीत गायन करू, सलाम करू आणि आजची भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ. तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तसे आमच्या ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळात तुझेच आहे. देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून बंधूंना शांती व विश्वासाबरोबर प्रीती लाभो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर जे आक्षेप प्रीती करणारे आहेत त्या सर्वांबरोबर कृपा असो. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या आमच्या नंदुरबार स्थानिक मंडळीबरोबर, या मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर, आमच्या एस.ए. चर्चच्या सर्व मंडळांबरोबर, एस.एम. ट्रस्टच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो.
आमेन.